प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, वासाकांत भगवान की जय, बोल भवानी माता की जय। नमः पार्वते पते हर हर कायवानुवाता न पुरे हि वाणी, मस्तक चरणी ठेवितसे, थोरे वसांडिले आपुली परिसे, नेने शिवो कैसे लोखंडाशी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, भूताची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही, कायवानु आता न पुरे हि वाणी, मस्तक चरणी ठेवितसे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे, कायवानु आता न पुरे हि वाणी, मस्तक चरणी ठेवितसे, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करो प्रथम नमन, हरि पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण चरणी ठेविला माथा, ठेविला माथा, बनिसावी विनंती माझी पंढरीनाथा, हो बनिसावी विनंती माझी पंढरीनाथा, जोडून या कर चरणी ठेविला माथा, चरणी ठेविला माथा, बनिसावी विनंती माझी पंढरीनाथा, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम, वातात्मजवानरायुत मुख्यम, श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये, नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकराय नमः शिवाय, शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते, विठ्ठल विठ्ठल आता वैवासित पावनाती भासती, पंचानन समाना, तया श्रोत्याची आचरणी जाना, साष्टांग नमन करीतसु, वाद्यभूषित पावन तो प्रत्येक शामरेंद्रा समान, तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु, आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका, जी कीर्तनी वहिवासीत लोका, तयाची आचरणी नमन गा,
मज दिसत सो परम विख्यात तुझो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळे तो संभाजी जान नवाळे कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठल विठ्ठल वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा आदि माया जगदंबा भवानी तू आदि माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा कायवानु आता न पुरे हि वाणी मस्तक चरणे ठेवितसे थोरी व सांडिली आपुली परिशे नेने शिव कैसे लोखंडाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय संतांचा महिमा प्रतिपादित असताना वाणी अपुरी पडते असं तुकोबराय म्हणतात. काय वानू आता न पुरे वाणी. मी किती संतांचा महिमा वर्णन करू, किती जरी वर्णन करत राहिलं तर माझी वाणी अपुरी पडते, इतका संतांचा महिमा मोठा आहे असं तुकोबराय म्हणतात. मग संतांचा महिमा वर्णन करत असताना तुकोबरायची जर वाणी अपुरी पडत असेल तर गिरगावकर किती पिठला हाटीन. काय लायकी आमची, त्यांच्या पायाची माती सुद्धा नाहीत आम्ही. तुकोबरायची वाणी अपुरी पडते त्यार्थी संतांची व्याप्ती किती मोठी असेल. दृष्टांत दिला दुसऱ्या कडव्यात, अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात दृष्टांत असला की ध्रुवपद आणि पहिलंच कडव घ्यावं लागत असतं. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. थोरी व सांडिली आपुली परिशे नेने शिव कैसे लोखंडाशी. काय जीवन आहे संतांचं. परीस हा स्वतःचा मोठेपणा फेकून देतो. काय व्याप्ती आहे परिसात. परिसानं लोखंडाला स्पर्श केला की ते सोन्याचं होते. हे 4-5 किलोचं स्टँड असेल दादा नाही का तुझं, 5 किलोचं. याला जर परीस लागला तर तू आमदार किला उभं राहणार.
कारण इतकं सोनं ऐकणार ना तू. काही क्षण हा शब्द खोटा आहे. रोमा चक्षुस्ती जायते प्रिया चतुर्दशो भागा तिजाम. डोक्याचा एक केस काढायचा आणि त्याचे उभे 14 भाग करायचे. त्या एक भाग असं डोळ्यानं दिसेल का जगताप काका? नाही. तितका सुद्धा वेळ लागत नाही लोखंडाचं सोनं व्हायला परीस चिटकल्याबरोबर. पण परीस म्हणतच नाही हे 40 रुपये किलोचं लोखंड आहे आणि मी त्याला चिटकल्यावर लाखो रुपये तोळा ऐकतोय, आपण त्याच्याकडे जायचं कशाला, असं परीस कधीच म्हणत नाही. त्या लोखंडाची भेट झाली की त्याचं सोनं करून टाकतंय. तसं संत करतात. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांचं जीवन विश्वाच्या कल्याणा करताय. मी जरी तुम्हाला कीर्तन सांगत असेल ना, मी तुमच्यातलाच आहे. फक्त अभ्यास करून परमार्थातला मास्तर झालो, महाराज नाही. तुम्ही म्हणताय तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. महाराज त्याला म्हणायचं ज्याचं सगळं हरपलं फक्त देवच जिंकलाय त्यांना महाराज म्हणायचं. तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, तेची संत तेची संत नारळ पाकिट घेऊन. नालायकपणा येते. खरं तर मूर्खपणा कधीच अंगाला लावून घेतला नाही पाहिजे. माणसानं स्पष्ट वक्तव्य ठेवलं पाहिजे. स्पष्ट वक्तव्य. विश्वाच्या कल्याणाकरता देह खर्च करतात ती संत आणि संसाराकरता देह खर्च करतात ती माणसं. इतका फरक आहे संतात आणि आपल्यात. भूताची दया हे भांडवल संता. भांडवल या शब्दाचा अर्थ संपत्ती, द्रव्य. संतांचं काय भांडवल आहे? दुसऱ्यावर दया करणं हे संतांचं भांडवल आहे. आपलं भांडवल सांगू? जमीन किती वाढीता येईल, गाड्या किती वाढीता येत्याल, पैसे किती साशिता येईल, पिवळं किती साशिता येईल म्हणजे सोनं, किती बंगले बांधता येतील, किती प्रॉपर्टी कमीता येईल, हे आपलं भांडवल आहे. संतांचं भांडवल फक्त भूताची दया. तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे सर्व तसे. आपल्या सुखात आणि संतातल्या सुखात फार फरक आहे. आपलं पोरग नोकरीला लागावा, त्यानं भरपूर पगार घरी आणावा, त्यानं भरपूर संपत्ती कमवावा, 4 लोकात त्यानं मान सन्मान मिळवावा, आपलं नाव उंच कमवावा, हे आपलं सुख आहे. दुसरा सुखी होणं याच्यात सुख मानतात ती संत. आणि दुसरा सुखी झाल्याच्या नंतर दुःख मानतात ती माणसं. शेजाऱ्यानं बंगला बांधला, याच्या पोटात डबा उठतो. अरे त्याने बंगला बांधला माहिती आहे आम्हाला, कस काय बांधला, त्याला गवसलं, तुला काऊन नाही गवसलं, तू उकरणं जे शिबी घेऊन. दुसऱ्याच्या सुखात दुःख मानती ती जात माणसाची आणि दुसऱ्याच्या सुखात सुख मानती ती याती संतांची. अमृत हे मुखे सर्व तसे. आपल्या तोंडातून पडलेले शब्द कधी कधी दुसऱ्याचं घर करत असतील, अंतकरणाला रेष पाडत असतील, पण संतांच्या मुखारविंदातून पडलेली शब्द अमृताला लाजवतील याच्याही पलीकडची टोकाची शब्द असतात. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन, तुम्ही उठले तरी हरकत नाही. विठाला 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 विठाला. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने असीम प्रयत्नाने चालत असलेला हा उत्सव चंपाषष्ठी निमित्त भगवान माळसाकांत, भगवान शिवशंकराचा अवतार असणारे माझे खंडेराया, या माळसाकांताचा उत्सव तुम्ही वणी क्षेत्र ग्रामस्थ मंडळी मोठ्या श्रद्धेनं तुम्ही करता. माझंही कुलदैवत आहे. अशा कुलदेवतेचा उत्सव कीर्तन परंपरेनं, वारकरी संप्रदायाच्या परंपरेनं करता आनंदाचा योग आहे. बऱ्याच ठिकाणी खंडेरायाचा उत्सव लावण्यानं करायलेत, हो कशानं करायलेत. काय तमाशा, काय काही काय. अरे अशा पवित्र देवाच्या पुढे जर तमाशा लावला तर लावणाऱ्याच्या घरात तमाशा होईल. हे सामान्य देव नाही, देवाची फार मोठी ताकद आहे. माऊली, महावैष्णव, ज्ञानोबाराय सारखे संत सुद्धा ज्यांच्या पायरीपशी पालखी थांबते इतकी अधिकारातली संत आहेत. महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांनी कोण्याही संताला कोण्याही देवाला मानायचं नाही. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, ही लोक ज्या देवाला ज्या संतांना मानतात आपण त्यांना मानायचं.
ज्ञानोबराय तुकोबराय ज्या देवाला मानतात त्या देवाला आपण मानायचं. ज्ञानोबराय तुकोबरायांनी खंडेरायांना मानलंय, कारण त्यांचे अभंग सुद्धा या संतांनी रचलेत. वारी मागितली एका ठिकाणी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, हो वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी. ज्या संतांनी आपल्या यादीत ज्यांना घेतलंय ती देव आपल्या यादीत असावा. मी नेहमी सांगत असतो, आपण श्रीमंत बापाचे लेकर आहोत. ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमवून ठेवली, त्यानं सासरवाडीत एकरभर जमिनीसाठी भांडायचं नाही. त्या बापानं 200 एकर कमिलीन सोमळ्या, मग एकरभर जमिनीसाठी कशाला सासरवाडीत बोंब मारायला तू? ज्ञानोबराय तुकोबराय आपले बाप आहेत, आपण हलकटायला खांद्यावर घ्यायचं नाही. विठाला 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 विठाला. एका माणसाच्या घरी वाघीण जणली, कळतीन वाघीण? तुम्ही डोंगरात भागात आहेत, पूर्वी तुमच्या लहानपणी वाघिणी असलेल्या भागात वाघीण जणली आणि वाघिणीचं दूध काढीत होता आणि त्याच्यात पोळी चुरीत होता. वाघिणीच्या दुधात पोळी खालाय, आता शेपुड्याचं दूध कशाला खायचं? नाही म्हणले, एक शेळीन बोकड्या पाळला, कशाला? ऊन लागल्यावर कानात दूध टाकायचो, बोकड्याच घालू त्या कानात, बोकड्याच. अरे वाघिणीचं दूध पिणाऱ्यानं कशाला शेपुडी पाळायची? ज्ञानोबराय तुकोबरायच्या मुखारविंदातला अमृत म्हणजे वाघिणीच्या दुधाला लाजविल इतकं टोक आहे. आपण नालायक बोकांडीवर घ्यायची नाही. विठाला विठाला अशा काका त्या कराड माऊलींनी त्या दिवशी मला स्टेशनला सोड होतं. हो, तुम्हालाही धन्यवाद. ज्याचं मीठ खावा त्याचं नाव तरी घेत जा, असं मत असते. बरीच लोक गावरान तू पण पोळ्या खाल्ल्या त्याला विचार ओळखीलं का? कुठले थुतरीत आणायला पाहिजे तुया. पोळ्या खाल्ला पुन्हा म्हणून तू ओळखीत नाही. विठाला विठाला तुम्हा वणी ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मी याच्याकरता धन्यवाद देतो, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लक्ष्मीपुत्र आहात, आमच्यापेक्षा 50 वर्ष पुढे आहात. स्वाभिमान आहे तुमचा. सर्व गोष्टीनं संपन्न आहात, तरी पण वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार तुम्ही खंडेरायाचा उत्सव करता, याच्याकरता धन्यवाद. मी घोड्याला घोडं मानणारा माणूस आहे, मग ते भिकाऱ्याचा असू की आमदाराचा असू. आमदाराचं गध जरी असलं तर मी त्याला गधच म्हणेल. एक जण म्हणला तुम्हाला 5000 देतो, त्याला घोडं म्हणा, तू बोकांडीवर घे. विठाला विठाला विठाला. चांगल्याला चांगलं म्हणावा. तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या चौकटीत बसेल असा उत्सव करता, म्हणून पुनश्च एकदा वणी ग्रामस्थांना धन्यवाद. योगेश महाराज तुम्हाला पुनश्च धन्यवाद. तुम्ही नेतृत्व कार्यक्रमाचं करता. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जयघोष करणारी ही वारकरी मंडळ, भजनी मंडळी. भजन्यात आणि गायकात लय फरक असतो, हा, हे ध्यानात ठेवत जा. हो, भजन्यान गुणीजन याच्यातले फरक असतो. ज्ञानोबराय तुकोबरायचे नियम सांभाळतो तो भजन्या, नुसता गातो तो तमासगीर. विठाला विठाला विठाला. अयवान वाता न पुरे हिवानी, मस्तक चरणी ठेवी तसे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संतांचं वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही, आरती संतांचं वर्णन फार मोठं आहे. आता तुकोबरायच्या व्याप्तीचा जर विचार केला तर आपण काय पुरू शकतो? तुकोबरायची जीभ किती पवित्र असेल. ज्या जिभेने एका तिळा इतकं रसो दीर्घ इतकं सुद्धा पाप केलं नाही, इतकी जीभ पवित्र. तुकोबरायचा अधिकार सांगू तुम्हाला. तुम्ही आणि इथं आम्ही सगळे बसलोत, मी सुद्धा त्याच्यात आलो बरं का, मला वेगळं समजू जाऊ नका, मी तुमच्यातच आहे. फक्त मी एकच सांगायलो की जरासं शास्त्र पाठ केलं तुमच्या पुढे बघ करायलो, याच्यात काही फरक नाही. नियम पाळतो मात्र संप्रदायाचे. एकच नियम मोडा, पाकिट घेतो. ते पण बायको केल्यामुळे घेतला असतं, नाही तर काय करायचं? मागणं पुढं पोपुटा उड उगे भांडणाची धन कोणाला कमवून ठेवायचं आहे का नाही? हाणामाऱ्या झालेल्या लोकांच्या, ज्याला कोणी नाही त्यानं कमवून ठेवलं ना, त्याची माती करायच्या आधीच खून झाले. त्याच्यामुळे नको. हे लग्न केल्यामुळे हे सगळा कुटाणा लागला माग. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम पठ्या मोडीत नाही.
आणि ज्या दिवशी मोरड्याला दिसन त्या दिवशी फोन करून सांगायचं कीर्तन बंद कर, पटका फेकून देईन. विठाला विठाला तुम्ही आणि मी इथं बसलो, आपण भीतो कोणाला? दक्षिणेच्या राजाला. काय नाव आहे दक्षिणेच्या राजाचं? यम. भीतो का नाही आपण यमाला? डॉक्टरनं एका 500 कोटीचं प्रॉपर्टी होती त्याच्याकडे, जगताप काका. हॉस्पिटलमध्ये गेला, डॉक्टरनं सांगितलं घेऊन जा. का? 3 तासात मारणारेस. डॉक्टरनं त्याला सांगितलं 3 तासात मारणारे. घामच सुटला अंगाला, घामच. आणि पुन्हा डॉक्टरनं 20 मिनिटांनी सांगितलं. खोटं बोललो. घाम आपण मग त्या जिराला. कशामुळे घाम आलता माहिती? यमामुळं. सगळं जग यमाला भेटय, सगळं विश्व यमाला भेटय. आणि तुकोबारायचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाचं धोतर मागून फाटत आहे. तुकाराम 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 हो नाम घेत कापे यमा, नाम घेत कापे यमा, कापे यमा, धन्य तुकोबा समर्थ समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. हा नाम घेत कापे यमा, नाम घेत कापे यमा, धन्य तुकोबा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धोतर फाटत त्या यमाचं तुकोबरायचं नाव ऐकलं. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायची ताकद तुकोबरायची. नाव ऐकल्याच्या नंतर घाम सुटताय, दर 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 सगळे कपडे फाटतेत. ही तुकोबरायच्या नावात ताकद. तरी म्हणते तू आणि पुरत नाही. व्याप्ती काय असेल याच्या पलीकडे सांगू तुम्हाला. आपण कीर्तन कशासाठी ऐकलो? पाप संपण्यासाठी. पाप संपल्यावर काय होते? मोक्ष प्राप्त होते. आणि मोक्ष त्याच्या घरी भांडे घाशीत होता. मोक्ष मखारी कामारी हे दाती, होय सांगोईची तुका म्हणे, होय सांगोईची तुका म्हणे. मोक्ष मखारी कामारी हे दाती, होय मोक्षामा घरी कामारी हे दाशी. दास्यत्व करीत होता मोक्ष, भांडे घासायत होता. मोक्ष सुखा हाणू लाता. मोक्ष सुखाला लाता हाणणारी व्यक्ती काय व्याप्ती असेल तुकोबरायची. हरी नामे ढवळिले जग, विश्वभक्तीनं ढवळून काढ. ही तुकोबरायची व्याप्ती. याच्या पलीकडे सांगू तुम्हाला. तुकोबरायच्या पत्नीच्या पायात काटा मोरड्यावर पंढरपुरातल्या मालकानं बोटानं काढाच नाही, दातानं उपटीला. दातानं उपटिल्यावर होट कुठं लागले पंढरपुरातल्या मालकाचे? जिजाबाईच्या तळपायाला. ज्याच्या पितांबरात कोट्यावधी सूर्याचं तेज आहे, ज्याच्या पितांबरामध्ये कोट्यावधी सूर्याचं तेज आहे, त्याच्या चेहऱ्यात काय असेल कल्पना करा ना. कोटी ब्रह्महत्या श्रीमुख पाहता जाती. कोट्यावधी ब्रह्महत्येचं पाप ज्याचं मुख पाहिल्याच्या नंतर जातंय, त्या मुखात तेज काय असेल. आणि ते ओढ जिजाबाईच्या पायाला लागते. लक्ष्मीचा पती. कोणाला भिकारीन कोणाला श्रीमंत करायचं जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. या लक्ष्मीचा पती तुकोबरायाच्या पत्नीच्या तळपायाला ओठ लावतो. पत्नीचा जरी एवढा अधिकार, तर तुकोबरायाचा अधिकार किती मोठा असेल. तरी पण म्हणतात काय वानू आता न पुरे वाणी. याचा असा सिद्धांत असावा की तुकोबराय म्हणतात ते सत्य आहे. निश्चित संतांची व्याप्तीच मोठी असावा. त्या अर्थी तुकोबराय उद्गार काढतात. काय असेल बरं संतांचा महिमा? असं का म्हणत असताल तुकोबराय की माझी वाणी पुरत नाही का? असं नाविन्य काय असेल संतांचं? नदीच्या पात्रामध्ये एक बेंडूक जणला. बेंडूकच म्हणतात ना तुमच्याकडे? बेंडूक उड्या आणतात ना. बेडूक बेंडूक, आमच्याकडे बेंडकी. प्रांतभेद असतो, काय अर्थ एकच निघतो. रस्व दीर्घ बदलत असतं थोडस.
ते बेडूक जनला आणि दुसऱ्या बेडकाला जनायचं होतं, पण थंड शीतल गारवात सापडला नाही. बेंडूक हा शीतल जाग्यावर राहणारा प्राणी आहे, छोटासा कीटक म्हणता येईल, प्राणी म्हणता येईल, बारीकसा जीव म्हणता येईल. तो शीतल पानसाळ ठिकाणी राहत असतो, पाण्याच्या ठिकाणी. नदीचं पात्र शक्यतो कोरडं पडलेलं होतं आणि शीतल जागेचा शोध घेत घेत तो बेडूक उड्या मारू लागला. उड्या मारत मारत अख्खी रात्र गेली. नदीचं पात्र संपलं. पात्राच्या बाहेर एखादा फरलांगभर तो बेंडूक लांब गेला. 400-200 फुटापर्यंत, 1000 फुटापर्यंत तो बेंडूक उड्या मारीत गेला. सकाळी उजळलं, पहाटे उजळलं आणि उजळल्याच्या नंतर साजूक सूर्याचे किरण पडले. महिना चैत्राचा कडकडता होता. 8 वाजता सूर्याचे किरण तापले. त्या सूर्यनारायणाचे किरण तापल्याच्या नंतर बेंडकाची पाठ भाजत होती. 9-9:30 वाजता त्या सूर्यकिरणानं जमीन तापली. खालून जमीन तापल्यामुळं पोट भाजत होतं आणि वरच्या किरणानं पाठ भाजत होती. कासावीस झाला तो बेंडूक. काय वानू न पुरेवाणी, कासावीस झाला, कासावीस. काय करावा? मी एवढा मोठा कठीण जीव असताना ही तापलेली जमीन आणि सूर्याचे किरण मला जगू देत नाहीत. मी आता जर बाळांना जन्म दिला तर ती बाळं कोमल असतील, त्या उन्हात होरपळून जातील, जळून जातील, मरून जातील, असं दुःख त्या बेंडकाला होतं. प्राणी कुठलाही असू द्या आपल्या लेकरावर प्रेम करत असते. जीव कुठलाही असू द्या त्याचं आपल्या जीवावर लेकरावर प्रेम असते. कधी लक्षात ठेवा. ते बेंडूक कासावीस झाला. बघता 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 उड्या मारीत 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 एका ठिकाणी थोडंसं गवत होतं. त्या गवतावर त्या बेंडकानं उडी मारली. एक दुःख कमी झालं. कोणतं? गवत हे तापत नसते म्हणून खालून पोळणं बंद झालं, पण वरनं मात्र सूर्याच्या प्रकाशाच्या किरणानं त्याची पाठ मात्र तापत होती. काका, पाठ तापत होती, पाठ तापत होती. व्याकुळ झाला तो बेंडूक. काय करावं? तेवढ्या अवकाशात चांगला एक सर्प माझ्या मांडीसारखा. माझी मांडी मोठी आहे, रोज 2 गावचं खातो. तुमच्या बारकाल्या मांड्या आहेत. मोठी मांडीसारखा असा सर्प होता, काळा ठिक्कर सर्प. त्या सर्पाने त्या बेडुकाला पाहिलं. त्या बेडकाच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर सर्पाला दया आली. असं होत असतं का? नाही. मग मी गांजा ओढून आलो का? सरळ नाही म्हणता राजू तुम्ही. खरंय, खोटं तुमचं बी नाही आणि माझंही खोटं नाही. साप हा बेंडकावर कधीच दया करत नसतो. बेडूक हे सापाचं खाद्य आहे. एका ठिकाणी 24 लोकांचं हाडवैर सांगितलं. हाडवैर सापाचं आणि उंदराचं इतकं हाडवैर आहे. उरंगाची वाट चाली, मुशके थेकुटी केली, आडचा दिना खंडली, आयुष्य मर्यादा. साप असा जर मातीतून सरपटत गेला आणि तो रस्ता जर उंदरानं वलांडला तर त्याचं 2.5 दिवसाचं आयुष्य कमी होतंय, असं शास्त्र सांगते. मी नाही. एक जण म्हणला आम्हाला मान्य नाही, तू इरीत उडी आण. शास्त्र काय आमच्या आजोबांनी थोडंच लिहिलंय. तू का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे उच्चारुणी. आणि शास्त्र लिहिणार काय गोट्या खेळणार होते माणसं? अधिकारी लोक होते. शास्त्र इतकं हाडवय. लांडग्याचं आणि शेळी, तुमच्याकडे शेळी म्हणतात का? शेरड शेळी. लांडग्याचं आणि शेळीचं किती वैर सांगू तुम्हाला. लांडगं दिसल्याच्या नंतर शेळी हरिपाठच म्हणती. असं कधी होतंय का? नाही. जिवंत लांडगं पाहिल्याच्या नंतर शेळीचं काय होईल हे तुम्ही घरी गेल्यावर पहा, किंवा एखादीची परीक्षा करा. लांबूनच लांडगं दाखवा, शेळी आली कुंठवा काय करते ते घरी गेल्या पहा. पण मेलेल्या लांडग्याचं कातड काढायचं, कातड, आणि त्याच्या चमड्याची हलकी करायची. काय म्हणते तुमच्याकडे? हलकी. आणि ती शेळीच्या गोठ्यात वाजवायची. लेंड्या पडतच नाहीत. मी सांगतो म्हणून हसायचं नाही. काढून बिडाल काची खळी, आजेचे गोष्टनी दिवाळी. दिवाळी म्हणजे वाद्य, मौज मजा. बिडालक म्हणजे लांडगा, खळी म्हणजे कातड. लांडग्याचं कातड काढून हलकी करून शेळीच्या गोठ्यात वाजली की तिला संडास लागती. मेलेल्या लांडग्याच्या कातड्याचा आवाज ऐकल्यावर तर जिवंत लांडग पाहिल्यावर काय करीन? घालीन लोटांगण वंदीन चरण, अशी म्हणीन का? याला हाडवैर म्हणते. हाड. तितकं हाडवैर सर्पाचं आणि बेंडकाचं आहे. तरी पण सापाच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, हिला पिलांना जन्म द्यायचा आहे. सापानं त्या बेंडकाला असा येडा घातला.
आळं केलं. मधात तो बेडूक घेतला आणि ऊन लागू नये म्हणून सापानं वरून फणा धरला. प्राण्याला प्राण्याची भाषा कळत असती, काय वानवाता न पुरे वाणी. आणि सापानं त्या बेडकाला सांगितलं, ए बाई, आता निमूटपणे तू पिलांना जन्म दे. सूर्यास्त होईपर्यंत, दिवस माळेपर्यंत मी तुला ऊन लागू देत नाही, आणि संध्याकाळी मात्र तुला पिलं कुठं घेऊन जायची तू ठरव, मी दिवसभर तुला ऊन लागू देत नाही. बेंडकी जनली याली काय म्हणत असतील तुमच्याकडं. तिनं 2-3 पिलं दिली. सापानं फणा धरला. एक चावणं गेल्यावर एक जणांना माळ घातली होती. म्हणजे दात पडल्या, त्याला वाटलं आता लोक तरी आता आपल्याला बरं म्हणतील, मग त्यानं माळ घातली. काहीला उशिरा लक्षात आलं, वायर जरा तुटेलेत ना, उशिरा माळ घातली त्यानं चावणं गेल्यावर. आणि थोडा संप्रदायात आला. त्यानं ते दृश्य पाहिलं. सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. त्याचा कष्टावाला झाला घामानं. अरे बाप रे, म्हणे साप बेंडकाच्या डोक्यावर सावली धरतो, कसं शक्य आहे. घाम पुशीत ते म्हणलं जाऊ दे, आपल्याला काही घेणं देणं नाही, सोयर सुतक नाही, पण हे जीवनातलं आश्चर्य पाहिलं. पण सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. पुढे गेल्याच्या नंतर एक सुंदरसं झाड होतं. त्या झाडाला वट्टा होता आणि वट्ट्यावर एक तेजस्वी साधू बसलेला होता. त्या साधूच्या चेहऱ्याच्या तेजाला सूर्य लाजत होता, इतकं भक्तीचं तेज होतं. वैष्णव जनयन हिते कलाना, भास्कर तेजो कांती भयो, तेजो कारे सकल स्थिताना, साधवे याम सत्पुरुषो. मिमकृत जन्यते सांख्य पराना, उच्चत भयन व्याप्ती सुधा, कालत्रयती छंद सुदायं, दिवाकरा भय जायन्ते, दिवाकरा भय जायन्ते, दिवाकरा भय जायन्ते. अरे ज्याच्या तेजाकडे बघितल्याच्या नंतर सूर्याला प्रकाश येत होता, इतकी ज्याची व्याप्ती आहे, असा साधू बसलेला आहे. त्या साधूला बघितल्याच्या नंतर ज्यानं बेडकाचं आणि सापाचं मित्रत्व पाहिल्यावर ते तिथं गेला आणि महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांनी त्याचं अंग वल्ल झालेलं पाहिलं. का रे, कायाम स्वेदा तथैवच. काया म्हणजे शरीर, स्वेद म्हणजे घाम. एवढा घाम तुला कशा करता आलाय? काय सांगायचं महाराज, माझ्या जीवनात मी कधी ऐकलं नाही ते पाहिलं. काय पाहिलं तू? सापानं बेंडकाच्या डोक्यावर सावली धरली. महाराज म्हणले काय नाही धरीत असतो. काहून त्याला एकादशी का सरपाला? नाही म्हणे, त्याचे दात पाडलेले आहेत का? दात पाडलेले नाही, त्याला एकादशी नाही, तो खरोखर भुजंग आहे, मोठा विषारी सर्प आहे, तरी पण त्यानं बेंडकाव सावली धरली. महाराज असं कसं शक्य? त्या झाडाखाली जाऊ नये बरं. त्या झाडाकडे त्याला पाठिलं तर त्या झाडाखाली गाय आणि सिंह एकत्र बसले होते. तर याला वाटलं ते सिंह प्लास्टर ऑफ पॅरिसचाच आहे का नाही, आणि ती गाय बी अशी चिनी मातीचीच केलेली का नाही. याला पाहिल्यावर सिंहानं जांभाळी दिली. याचं धोतर जागेवर पिवळं झालं. कशानं होत असते तुम्ही समजून घ्या. जागेवर पिवळं झालं धोतर. मग नदीला धुवून आला आणि महाराजाला सांगितलं, महाराज अशा जागेवर पाठीत असते होय, तिथं जिवंत सिंह. जिवंत काय हे कस काय? म्हणजे इकडच्या झाडाखाली जाय. या झाडाखाली वाघ आणि हरिण बसलेली. या झाडाखाली जाय. मुंगूस आणि सर्प एकमेकाच्या अंगावर खेळायलेत. डोळे भरून आले. साधूचं दर्शन घेतलं. बाबा, इथं मुंगूस सर्पाला चावत नाही, सर्प मुंगसाला चावत नाही, वाघ हरणाला खात नाही, सिंह गाईला बोचकारीत नाही, साप बेंडकाच्या डोक्यावर सावली धरतो. कारण काय? त्या साधूनं सांगितलं, दादा ही 16 योजन असा परिसर आहे. या परिसरामध्ये मुनिश्री शृंगांनी तपश्चर्या केली. या परिसरामध्ये मुनिश्री शृंगांनी तपश्चर्या केली. मुनिश्री शृंगांनी भजन केलं. भजनानं ही जागा इतकी पवित्र झाली की या परिसरात हिंस्र पशु सुद्धा वैर विसरतात. दृष्टांत संपला. साधूच्या तपश्चर्यानं सर्प बेंडकाला खात नाही, सिंह गाईला खात नाही, वाघ हरणाला खात नाही.
मुंगूस सर्पाला चावत नाही. साधून केलेल्या तपश्चर्यामध्ये त्या भूमीत एवढी ताकद तयार होते, निर्वैर भूमी तयार होते. इतकी साधूच्या भजनात ताकद आहे. त्या साधूत काय ताकद असेल म्हणून तुकोबाराय म्हणतात, क्या बात है. शाईच्या पानाला आवाज द्या दादा, देव तुमचं चांगलं करीन. गाजलेला पकवाद्या असल्यावर स्पीकरवाली त्याला भीतीत. गरीब पकवाद्या वाढवा आवाज, त्याला वाढवा, यायचा बी आवाज वाढवा ना. हो, हे असे तरी पकवादे एकादशी धरते. हो, लय गाजलेले एकादशी धरीनत मी स्वतः पाहिले. विठाला विठाला विज्ञानाची ताकद आहे का लांडगण शेळी एका जागेवर थांबायची? आई एखाद्या माणसात ताकद नाही, ही ताकद फक्त साधूत आहे. म्हणून काय वानो आता न पुरे वाणी. पंढरपूरला काकडा असायचा. हो, काकडा 2 लोकांनी फार सुंदर काकडा केला असं मी ऐकलं. पाहिले दोघेही नाही, पण चांगल्या माणसाचं ऐकायचं मला नाद आहे. मोकऱ्याचं ऐकत नाही मी. बाजार इचकत तू त्याचं ऐकल्याहून कशाला ऐकायचं, ते हलकटायचं. आळंदीला काकडा केला हैबत बाबांनी. हैबत बाबांचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांची समाधी डुलत होती. खांब यायचं समाधीला, खांब यायचा. पुजाऱ्यानं समाधी किती जरी पुसली ना, तिला पुन्हा पुन्हा पाणी येत होतं, घाम येत होता. घाम काय काकडा असेल. आणि पंढरपूरला काकडा केला वैकुंठवासी बंकट स्वामींनी. बंकट स्वामींचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर विटेवरचा मालक हालत होता. कोणाला म्हणायचं मालक? तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. हे जरा जुरा 10-5 कोटीवाल्या सुंबळायला मालक नाही म्हणलं पाहिजे. त्याची बायको कदरून जीव द्याली आणि त्याला कुठं मालक म्हणत असतील का? कुठं? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा मालक. वृक्षाचे पान खाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तुझी या सत्तेने वेदासे बोलणे, सूर्यासे चालणे, तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. धनी म्हणजे मालक, धनी म्हणजे ब्रह्मांडाचा मालक येतो. असा मालक खालायचा. काय काकडा असेल ते. स्वामींचा काकडा ऐकायसाठी मंदिरात जागा भेटत नव्हती, म्हणून 1.5 तासानं माणसं आधीच बसायचे स्वामी यायच्या अगोदर. माणसांनी जास्त काही तानापाणी केली नसती, पण त्या काळात हे नव्हतं, याची अडचण होती ना. त्याच्यामुळे ऐकू यावा याच्याकरता माणसं आपलं पोतडं टाकून ठेवायचे आणि त्या जागा धरायचे 1.5 तासानं आधी. इतका स्वामींचा काकडा कोड असायचा. काकडा आणि हरिपाठ वारकऱ्यांची संध्या. मला वाटतं मी परवाला बोलून गेलो तिथल्या कीर्तनात. संध्या काकडा आणि हरिपाठ वारकऱ्यांची संध्या.
ज्या गायकाला काकडा म्हणा वाटत नाही असं समजायचं याच्यात तमासगिराचा अंश आहे. हो, मी जर खोटं बोलत असेल तर आपली जीभ सकाळी तुटून पडो. तुम्ही थोडे शाप द्याले, माझा मी घ्यायला लागलो. काकडा वारकऱ्यांची संधी आहे. हो, हरिपाठी वारकऱ्यांची संधी आहे. आमची संध्या 24 नावाची मी पण वारकरीच आहे, पण कधी कधी वेगळा होतो. 7-8 वर्षापूर्वी केशवाय नमः, माधवाय नमः, मीत विक्रमाय नमः, संघर्षणाय नमः, अच्युताय नमः, गोविंदाय नमः, ही 24 नावाची आमची संध्या. पण वारकरी संप्रदायातली संध्या हरिपाठ आणि काकडा यायलाच पाहिजे. पाठ जरी नसेल तर पाहून तरी म्हणायला पाहिजे काकडा काकडा आहे. एके दिवशी स्वामीवर अतूट प्रेम करणारा एक भक्त, त्याची आई वारली. आईचा अंत्यविधी झाला आणि गावातली प्रतिष्ठित तुमच्यासारखी वयस्कर 4-2 माणसं त्याला म्हणली, का रे बाळा, तू बंकट स्वामीच्या सानिध्यात फार राहतोस, तुझ्या आईच्या उदक शांती विधीला स्वामींचं कीर्तन व्हावं, असा गावातल्या लोकांनी आग्रह धरला. तर त्यानं गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगितलं, दादा, अण्णा, तात्या, काका, आबा, नाना, रावसाहेब, भाऊसाहेब, तात्यासाहेब, नानासाहेब, काकासाहेब, काय त्यांना नाव असेल, ऐका तुम्ही, स्वामी माझ्या आईच्या उदक शांती विधीला येतील, पण अडचण एका गोष्टीची, स्वामी 4 महिने पंढरपूर सोडत नाहीत. 4 महिन्याचा चातुर्मास आहे स्वामींचा, आणि ते काय पंढरपूर सोडत नाहीत 4 महिने. निष्ठावंत माणसं होती, निष्ठावंत. किती संप्रदाय लोकांची निष्ठा. पंढरपूरला जर आज तुम्ही नामदेव पायरीपासून मध्ये गेले तर मंदिरात महाद्वारात जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती आहे. त्या गणपतीचं नाव आहे साक्षी गणपती. आणि गणपतीच्या समोरासमोर उजव्या हाताला एक समाधी आहे. ती समाधी जळोजी मळोजी नावाच्या सुताराची आहे. जळोजी मळोजी नावाचे पांचाळ होते, 2 भाऊ, जळोजी आणि मळोजी. निष्ठा किती संप्रदायावर, या स्वामीसारख्या लोकांची निष्ठा. हा जळोजी मळोजी नावाचे पांचाळ दर महिन्याच्या एकादशीला, दशमीला 12च्या अगोदर चंद्रभागेत हजर असायचे. तसं तर सकाळीच यायचे, पण कधी कधी जर उशीर झाला तर 9, 9:30, 10, 11, 12 कधीच वाजत नव्हते. त्या काळात फोन वगैरे काही नव्हते. दोघांचा धंदा होता लाकडी काम करायचा. सुतार होते, पांचाळ होते ते. विश्वकर्मा भगवंताची त्यांच्यावर कृपा होती, कलेच्या देवतेची कृपा होती त्यांच्याकडे. दोघं भाऊ आपोआपल्या प्रांतामध्ये पोटासाठी काम करायचे आणि काम केलं पाहिजे. मगाशी तरुण फोटो काढित होते माझ्यासोबत. त्या तरुणांना आवाहन करील, हरी का नाम पेट का धंदा, न करे ओ मूर्खांधा. आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळात भगवंताचं भजन करावा, पण पोटासाठी कामही करावा. काम न करणारा जगात नंबर 1चा हलकट आहे. मी तर म्हणतो, आळशी माणसाचं तोंड सकाळी सकाळी पाहिल्यावर गौहत्या समम पापहा. आळशी कधीच बघायचं नाही. एखाद्या वेळेस व्यसनी चांगला. व्यसनी कसा असतो माहितीये का, काम करून खर्चायला. त्याच्या काय बापाचं दुकान आहे का दारूचं त्याला फुकट भेटायला. ते काम करायला आणि मग व्यसन करायला. पण आळशी माणसं व्यसनी माणसापेक्षा हलकट असतात. माझ्या डोळ्याने 144 एकर जमीन एका माणसाला होती. शेवटी त्याचं मड जाळायला ईदभर जागा नाही राहिली. पत्ते खेळला नाही, दारू पिली नाही, मटका लावला नाही, काहीच काम केलं नाही. नशा कुठली, तंबाखू खाल्ली नाही, तंबाखू सुद्धा खाल्ली नाही. हो, पण शेवटी मेल्यावर काहीच राहिलं नाही, कामच केलं नाही. आणि लक्ष्मी खसखशीचं पोत आहे. खसखस कळतील तुम्हाला, भाजीला असतील मसाल्याला, महिलांना माहित असते. तुम्ही हो म्हणतात, तुम्ही का मसाले वाटले. खसखस आमच्याकडे अनारशाला लावते. मासुळ वड्या जर केल्या तर त्याला खसखस लागते. चांगली मसाल्याची आमटी केली तर त्याला खसखस लागते. मसाल्यातला पदार्थ. आमच्या इथल्या एका दुकानदारानं खसखशीचं पोतं 25 किलोचं घेतलं. महाग असती म्हणती, आपण कशाला पाहिजे. 25 किलोचं पोतं खसखशीचं घेतलं. दुकानदाराला पैसे देऊन टाकले आणि हमालाला सांगितलं, ए राम्या, आपल्या बैलगाडीत पोतं टाक. शनिवारचा बाजार, बवणीचा दिवस. राम्याने पोतं बैलगाडीत टाकलं. म्हणला, मालक बवणी आहे,
माय चाराने हमाली द्या ना, चाराने हमाली, जुना काळ चाराने हमाली. पण ते मालक जरा पैशावाला होतो, फुगीर मोकार टेकन चौघीत लुगडं एक. जरा घरात 12 हात इळू फिरत होता, पण राहत होतं कडक. त्याची टोपी इतकी कडक होती, इळभर उसाळता येत होता. मी तुमच्या मनीनं बरं, मी आमच्या इथले सांगायला तुमचं कशाला. उगा घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट आपण दुसऱ्याचं बोलायचंच कशाला. मी आमच्या तिकडचं सांगायला, तिकडे गेल्यावर मग तुमची पाहू. विठला विठला दादा, बाजारचा दिवस आहे, बवणी आहे. तुम्ही जर चाराने दिले तर दिवसभर गिऱ्हाईक चांगलं लागतंय. मला हमाली चाराने देऊन टाक. हे कोणाला मागायला तुला अक्कल आहे का? उद्या 2 रुपये देईन, चला होय बाजूला. आता ते हमाल होतं, त्या हमालानं त्या पोत्याला नुसतं दाबण टोचलं. काय म्हणते तुमच्याकडे, दाबण टोचलं. हमाल गेलं तिकडं. गड्याला सांगितलं, ए रावश्या घेऊन जा बैलगाडी गावाकडं. त्यानं बैल झुपले, बंदुक्या पिस्तोल्या, गाडी गावाकडे गेल्याच्या नंतर हे मोटरसायकलनं घरी आला सुंब्या. घरी आल्या पोराला म्हणला, ए गड्याला म्हणला, ए बैलाला मका टाक. आणि पोराला म्हणला, ए बाब्या खसखशीचं पोतं घरात नी. बाब्या म्हणला, रिकामच आहे. गिरगावपासून शेलू पस्तोर खसखस पाहिली, रस्त्याने दिसलीच नाही आणि पोत्यात थांबली नाही. दाबनाचं भोकाड सुद्धा सहन होत नाही. भोकाड कळत ना तुम्हाला? तुम्ही जरा शिद्र म्हणीत असताल. माई भाषा चरबट आहे. जगात जर्मनीत, भारतात परभणीत गिरगाव, तिथलं मी आणायचं तर आणा, नाही तर नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव मी काय मागा लागे नाही. विठाला 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 25 किलो खसखस दाभणाच्या छिद्रातून गळाली, रस्त्यानं दिसतच नाही. अशी लक्ष्मी कशी जाईल सांगताच येत नाही. तिला जपा. ते फोटो काढायला पोरायला सांगतो, पैसा जपा. पैसा देव नाही, पण देवाच्या नंतर पैसाचे. हो, अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितला शास्त्रात. अर्थ नावाचा पुरुषार्थ. आमची लोक काही ब्रेक लायनर तुटलेल्या गाडीवानी बोलत आहेत. काय पैसे का बोकांडीवर बांधून न्यायचे का? सोंबळेस का काय? दुपारा काय खायचं? पैसे लागत नसते. आम्हाला एकदा भूक लागली आणि पिशवी असती माझं बारकी, तुम्ही दिलेले थोला, ती घरीच विसरली. याला म्हणलं, आपल्याला त्या हॉटेलवाल्याकडून एक बिस्किटचा पुडा आण. मधात जाल जमत नसते आपल्याला. मधात गेले होते ते काही देईन. हे गेलं लांब उभी केली. हे म्हणला, त्या गाडीत बाळू महाराज येतं, त्याने एक बिस्किट पुडा सांगितलाय. पैसे नाही, ते कीर्तनकार येतं, त्याला श्लोक लय येते. तर ते हॉटेलवालं म्हणलं, त्याला म्हण कीर्तन श्लोक लोकांच्या सप्त्यात सांग. हॉटेलीत 5 रुपयेच लागत असते बिस्किटच्या पुड्याला. हे नको सांगू इथं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आपण येडेपणा करूच नाही. आमच्या इथले एक जण बाजाराला गेलो सोमवारी. 4 ठण जवळ आहे, सोमवारी बाजार असतो. श्रावण महिना होता आणि श्रावणात बरेच लोक सोमवार धरतात. धरायला पाहिजे, शंकराचं अधिष्ठान असते, करायला पाहिजे. काही व्रत वगैरे केले पाहिजे माणसानं. कसं असते, कशामुळे करायचे माहितीये का? आरशावरली धूळ पुसल्याच्या नंतर चेहरा चांगला दिसतोय. हे व्रत वैकल्य ध्यानात असले की आपला संप्रदाय कळत असतोय. याच्याकरता याच्यात असं गुंतून राहिलं पाहिजे माणसानं, गुंतून राहिलं पाहिजे. सोमवारी गेलं, दुकानदाराकडून 2 डझन केळी घेतल्या. काय डझन आहेत? 30 रुपये. हे 60 रुपये घ्या. देऊन टाकली त्यांनी केळं. मोजू लागलं. केळी विकणार बागवान लय हुशार असते, सतारबाई. ते दाखितानं मोठाले दाखितन पलीकून बारकाले असते, लय हुशार असते. आता तुमच्याकडे द्राक्षाची बागा असल्यामुळे तुम्हाला काय, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. तुम्हाला काही एवढं द्राक्षाचं महत्व नाही. आमच्याकडे द्राक्ष आल्याच्या नंतर द्राक्ष मोजून घेतले की ते पुढे आयताच केलेला असतोय. आधी त्याच्यात तुटलेली द्राक्ष आधीच असते 2-3 छटाक, आणि मग वरून घट टाकतो. घरी आल्यावर पप्पेची माय म्हणली, माय तुम्हाला डोकं नाही काय, तुटलेले कसे आणले? त्यानं आधीच टाकलेले होते त्याच्या मधात. ते लय हुशार असते ते इकणार. पिकणाऱ्यापेक्षा इकणार लय चालू असते. खरंच चालू असते इकणार. आणि मग ते 2 डझन केळीचे 60 रुपये. ते म्हणला, सोलून द्यायचे किती?
केळी सोलून. त्या सतारबाईला पहिलंच भेटलं होतं सोलून केळी नेणार. तर हे म्हणला पटेल छाले निकाल के क्यों ने रे. आता मला काय हिंदी येत नाही, अंदाजी बोलायलो, हुकली चुकली समजून घ्या. नहीं बोले अरे सत्तार भाई घर पे जाके अंदर का खाने का है, ऊपर का तो कोई खाता नहीं, इसलिए यही फेक देने का. यानं 2 किलो साखर आधी पिशवीत घेतली होती. आणि मग त्याला सोलायचे 10 रुपये दिले. केळीचे साठण सोलायचे 10. त्यानं खट 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 सोडले. याच्या पिशवीत केळीचे गाभे टाकले. त्याचा बोकड्या पलीकडूनच होता दाढीवाला, त्यांचंच सालटे खाल्ले. सतारभाईचा बोकड्या पलीकडूनच होता, नेमकाच उरूस आलेला होता आणि पिराला कापायचा होता. त्यांनी ती सालटे खाल्ले. हे घरी गेलं, पिशवी टेबलावर ठेवली. बायकोला म्हणलं ए पपेश माय तुला सोमवार आहे ना, 2 केळी खाय. आता हावसान पपेश माय पिशवी पैशी गेली आणि ती म्हणली माय केळी तर आणल्यात नाही, कातडे पण आणले नाही. तुला कातडे खायचे होते काय, तो का शेळी आहेस का कातडे खाला, सोलून आणले होते केळ. ती म्हणली बाईला मला नाही, त्याला मला कशाला म्हणीन. ती म्हणली बाईला अरे घरी आल्यावर कातडे खात नसतेत रे, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणीत असतेत. घरी आल्यावर सालटे खात नसतेत, पण केळी सुखरूप येण्यासाठी घरापर्यंत सालटे आणीत असतेत. पैसे मेल्यावर बांधून नेत नसतेत, पण मरूस तर लागत असतेत. विठाला 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 म्हणून मगाशी त्या पंक्तीवाल्या यजमानाच्या घरी भेटलेल्या तरुणांना विनंती करीन काम करत राहा. माणसानं काम करायचं. आपण कर्मभूमीवर आलोत. आपल्या वाट्याला जो व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती असेल, दुकानदारी असेल, गुत्तेदारी असेल, काय असेल, ते आपलं काम केलं पाहिजे माणसानं. एक जण म्हणला 500 कोटी जवळ आहेत, काय काम करायचे म्हणलं, करतो काय, झोप तू मरशील. झोपीनं आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. जगताप काका, आजगराला एकदा शिकार भेटल्यावर 3 महिने बाहेर निघत नाही. निद्रे आयुष्य वाढे, मग आजगर काम रे. उलट ज्याच्याकडे लय पैसे आहेत का, ते पहाटे 5ला पळायले, ती 1 1 11 1 2 12 1 3 13. त्याला माहिती नाही पळालं की झोपीतच जीव जातो. हो काम करायचं काम तरुणांनी. आपण भारतात आहोत, उगवते तारे आहात तुम्ही तरुणांनो. काम करत राहा, आई वडिलाला सांभाळा. 2-2 दीड तासानं काकड्याला आधी येऊन बसायचे. हेच चाललं होतं. मला ना आधी लांबून एसटी आणायचा, कारण डिझेल तुमचं आहे ना. देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला, त्याला काय घरचं थोडंच माशेललं तेल आहे, बाहेरचं चलत राहतंय. हा लांबून एसटी आणतो, पण बस स्टँडला आणतो. हो बस स्टँडला आणली पाहिजे मात्र कंडक्टरनं, त्या ड्रायव्हरने एसटी. गाईनं कोणाची मका खावा, गाईनं कोणाची मका खावा, पण दुधाला आणि शेणाला मालकाच्या घरी यावा. कीर्तनकारानं किती लांब फिरावं, पण कडव्यावर येत जावं. आणि त्याला जर कड हो गवसत नसेल तर असं समजायचं खंडोबाचा जागरच घालायला. विठ्ठला 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 विठ्ठला. दीड तासानं स्वामींच्या अगोदर माणसं हजर. त्यांच्यावर अतूट प्रेम करणारा भक्त, त्याची आई वारली. तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसांनी सांगितलं अरे बाळा तुझ्या आईच्या उदक शांती विधीला कीर्तन व्हावं. ते म्हणला शक्य नाही. काय बोलतो राजा, स्वामी तुझं ऐकतात. अहो ते 4 महिने पंढरपूर सोडत नाहीत, ते नियमबद्ध आहेत. जळोजी आणि मळोजी नावाचे 2 पांचाळ आलतं इथपर्यंत. ते दशमीला 12च्या आत हजर व्हायचे. फोनची व्यवस्था नाही, कोणता भाऊ कोण्या गावात काम करायला काही संबंध नाही. मात्र दशमीला भेट, एकादशी द्वादशी सोडून पुन्हा भाऊ, लहाना भाऊ मोठ्या भावाच्या पाया पडायचा. येतो दादा मी येतो. लहाना भाऊ दशमीला सकाळी आला. मळोजी चंद्रभागेचं स्नान केलं आणि भाऊ आल्याच्या नंतर मोठे दादा आल्यावर चंद्रभागेचं स्नान झाल्यावर पुंडलिकरायाच्या दर्शनाला जात होते. भावाची वाट पाहिली. 12:10-15 झाले. लहाना भाऊ रडू लागला. सोबत येणाऱ्या वारकऱ्याने विचारलं मळोजी रडता कशा करता.
माय दादा गेले म्हणे, गेले दादा. काय बोलतो म्हणे येड्यासारखं, तुझे दादा कस काय, तुला कोण सांगितलं? 40 वर्ष झाले, 12च्या नंतर कधीच काटा जाऊ दिला नाही माझ्या दादानं. 12च्या आत दशमीला पंढरपुरात हजर होत होते. अर्धा तास होऊन गेलाय, दादा आले नाही. याचा अर्थ माझे दादा गेले आणि खरंच त्या दिवशी जळोजी वारले. म्हणजे भाऊ 12च्या आत आला नाही याच्यावर कळते आपला भाऊ वारलाय. म्हणजे इतकी निष्ठा पंढरपुरातल्या मालकावर होती, इतकी. आणि तितकी निष्ठा होती स्वामींची पंढरपुरातल्या मालकावर, तितकी निष्ठा. तुम्हाला सांगू का, हा परमार्थ, हे विश्व, हा पवित्र देश कोणावर चाललाय माहितीये का? निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या वारकऱ्यावर. हो, हापक्यावर नाही, निष्ठावाल्यावर नाही, निष्ठेनं परमार्थ करणाऱ्या लोकांवर आजही विश्व चालत आहे. आईचं थडांगण जळत होतं. काय वानवाता नको वाणी, पेटून दिले आईला. पाहुणी रावणी इष्ट मित्र सजन सखे घरी गेले. घरी आल्याच्या नंतर गावातल्या एका प्रतिष्ठित माणसानं सांगितलं, अरे असाच पंढरपूरला जाईन, स्वामीला आमंत्रण दे. 14व्याचं कीर्तन, 13व्याच्या नंतर जो विधी केला जातो त्याला उदक शांती विधी असा शास्त्राचा धर्मदंड आहे. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्हाला माहित. लोकांचं ऐकून पंढरपूरला आला, पण लक्षात आला आपली आई वारली, मंदिरात जाता येत नाही. काय करावं, युक्तिवाद केला. सकाळी स्वामी 4:45च्या आत स्नानाकरता पंढरपुरात चंद्रभागेत असतात. म्हणून स्वामी दत्तघाटाच्या मार्गाने समोर येत होते आणि तिथंच उभा राहिला. चांदण्याची रात्र होती, साजूकसा प्रकाश होता. या साजूकशा चांदण्याच्या प्रकाशामध्ये स्वामी भगवंताचं नामस्मरण करीत 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 त्या घाट रेंगत होते. पण घाटाच्या उजव्या हाताला एक कडेला खाली मान घालून एक व्यक्ती उभी होती. 30-35 वर्ष वयाचा, तेजपुंज तेजस्वी सद्गुरू वैकुंठवासी स्वामीच्या सानिध्यातला व्यक्ती. त्याच्याकडे पाहिलं. बाळा, अरे 2-2.5 महिने झालं दिसत नाहीस. स्वामी, आई आजारी होत्या, आईची सेवा करायला कोणी नव्हतं म्हणून गावाकडे गेलतो. काय म्हणते आईची तब्येत? परवाला गेल्यात, काल अंत्यविधी झाला, अजून आईचं तडांगण जळत आहे. अरे, आईचं तडांगण जळायला, आईचा अंत्यविधी झाला आणि तू पंढरपूरला कशाला आला? स्वामी, गावातल्या काही बुजुर्ग लोकांचं मत आहे माझ्या आईच्या उदक शांती विधीला तुमचं कीर्तन व्हावं. स्वामी जवळ जात होते, ते मागं सरकत होतं, त्याला सुतक होतं. स्वामी, तुम्हाला मालकाच्या मंदिरात जायचंय. मालक म्हणजे पंढरपुरातला. गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांची इच्छा आहे स्वामी, तुम्ही पंढरपूर सोडत नाही. ते मी त्यांना सांगितलं, पण ते ऐकत नाहीत. स्वामी, यावं लागतंय. स्वामीनं सांगितलं, बाळा काय खुळपण घेतो रे, कसं येता येईल रे मला, मी नियम मोडत नाही रे माझा, मी 4 महिने चातुर्मासात पंढरपूर सोडत नाही रे बाळा, तू का आग्रह करतो? ऐका स्वामी, हो म्हणा किंवा नाही म्हणा, मी तर घरी चाललो. वाक्य किती कठीण आहे पहा. स्वामी, तुम्ही येतो म्हणा की नाही म्हणा, मी तर घरी चाललो, पण परिणाम ऐका. तुम्ही जर हो म्हटले घरी जातो आणि नाही म्हटले तर घरीच जातो. पण आई जिथं जळायली त्या जाग्यावरला अजून विजला नाही, त्याच्यात 5-4 क्विंटल सरपण टाकतो आणि स्वतःचा देह पेटून घेतो. बंकट स्वामीवर धर्मसंकट पडलं. क्षणभर विचार केला. इटेवरच्या मालकाच्या कळसाला बघितलं, देवा काय धर्मसंकट दिलंस रे, तुझा नियम मोडतोय. पण त्याला सांगितलं, बाळ्या जाय, कोणाला सांगू नकोस, येतो मी कीर्तनाला. हो म्हणले. घरी गेला आनंदानं. गावातल्या बुजुर्ग वयस्कर वारकऱ्यांना सांगितलं, स्वामी यायलेत. येडपटेस का काय? अहो तुम्हीच आणायला सांगितलं, येतेच स्वामी. मला हो म्हणले. त्यालाही माहित होतं स्वामी खोटं बोलत नव्हते. ते निष्ठावंत वारकरी होते त्या काळातले, निष्ठावंत. जवळची तारीख भेटल्या होते, म्हणतच नव्हते आजी बिमारे. मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे असं सांगणारी लोक नव्हती. ती निष्ठेनं वागणारी होती, निष्ठेनं.
गेले स्वामी कीर्तनाला. स्वामीच्या अगोदर एक एक दीड दीड तासानं लोक काकड्याला येऊन बसलेले. ठरलेल्या वेळापेक्षा अर्धा तास शिल्लक झाला. काही निष्ठावंत भक्तांनी विचार केला, स्वामी आजारी असतील का, ताप आला असेल का, थकले असतील का, घसा दुखत असेल का, चंद्रभागेहून येताना घाटावर पडले असतील का, शरीर विकळ झाला असेल का. 4-2 मठात, 4-2 चंद्रभागेकडं सगळं पाहिलं. स्वामी कुठंच नाहीत. येऊन जाग्यावर बसले, माना खाली घातल्या. काय स्वामीचा आवाज, काय स्वामीचा स्वर, काय त्या स्वामीच्या मुखारविंदातून निघलेले ते काकड्याचे बोल, काय रस, काय काय ते नाविन्य. सगळ्याचं अंतःकरण दुखलं. महाराज, स्वामीवर प्रेम करणाऱ्या वारकऱ्यांचा विरह विटेवरच्या मालकाला सहन झाला नाही. आणि विटेवरच्या मालकाने विचार केला, स्वामीवर इतकं प्रेम करणारे वारकरी आज स्वामी हजर नाहीत. त्याला माहित नाही का स्वामी कुठे गेलेत? माहिती पंढरपुरातल्याला. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. ते घुंगरू, आता मुंगीचा पाय किती मोठा असतो, त्या पायात घुंगरून त्याच्यातला लोलक, त्याचा आवाज त्याला कळतो. स्वामी कुठे गेले त्याला कळत नसेल, सगळं माहिती आहे, पण भक्तांचा विरह त्याला सहन होईना. वैकुंठवासी बंकट स्वामींचं रूप घेतलं आणि विटेवरच्या मालकानं काकडा सुरू केला. उठा पांडुरंगा प्रभात समय पावला, पांडुरंगा प्रभात समय गरुड पायी दाटला, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवाचा मेळा गरुड पारी दाटला. उठा प्रभू, उठा उठा उठा. काकडा म्हणला देवानं. आता काय परिस्थिती असेल ते सोडून द्या. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा एक पुरावा ऐकला मी. स्वामींचा काकडा चालू असताना एका 2x2च्या जागेवर कोणी बसत नव्हतं. तिथं किती जरी निष्ठावंत वारकरी बसला तर त्याला 1-1.5 मिनिटात काहीतरी वेदना होत होत्या आणि तो ती जागा सोडित होता. त्या जागेवर बसत होते काशीतले मालक. स्वामींचा काकडा ऐकायला भगवान शिवशंकर बसायचे. नामदेवरायाच्या काळात दोघं जोडीनच बसायचे. एकीकडे नामदेवराय आणि एकीकडे भगवान शिवशंकर. म्हणून तर नामदेवरायाची शिफारस वकालत केली शंकरानं आणि शिवजीनं सांगितलं विटेवरच्या मालकाला दिपाळीच्या पहिल्या पाण्यात दिवशी नामदेवरायाच्या घरी जायचे. भगवान शिवजीची ताकद ऐकावंच लागलं विटेवरच्या मालकाला नामदेवरायाचा शब्द. आणि पहिल्या पाण्याला गेली. सन दिवाळीचा आला नामारा उळाशी गेला. पहिल्या पाण्याला आंघोळीला पंढरपुरातला मालक आणि काशीतले मालक तिथे. या 2 मालकाच्या ताकदीवर जग चालते. हो, भजनी परंपरा शंकरानंच केली. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. भजन करणाऱ्याची ताकद किती मोठी आहे सांगू तुम्हाला. भजन करणाऱ्यानं नियम सांभाळले पाहिजे, नियम सांभाळले पाहिजे. अहो काय ताकद आहे भजन करण्यावर. अहो पोरीच्या साखरपुड्यात इतकी सोय नाही. आजची सोय अशी होती. तुम्ही होते माऊली काका, तुम्ही होते हो. तुम्ही 100 किलोमीटरहून आले, तुम्ही 100 किलोमीटरहून आले. कशी जेवायची सोय होती मला सांगा. अहो मुलीच्या लग्नात इतका आदर नाही. रांगोळ्या लावून सगळ्याला जेवायला. ताकद कशाची आहे? तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतात म्हणून. हो, इतके लोक प्रेम करतात आपल्यावर. इतकं प्रेम करतात. अहो मी दात घासायला गेलो मध्ये तर ते भास्करराव बाजावर गारव्यात माझ्या बाजूला बसले 15-20 मिनिटं. किती प्रेम करतात लोक, किती प्रेम. म्हणून संप्रदायातल्या माणसांनी चुका करायच्या नाही. भजन करणाऱ्या शिवशंकरावर पंढरपुरातल्या मालकाने इतकं प्रेम केलं. इथं ठुलं नाही, खिशात ठुलं नाही,
कमरावर घेतलं नाही, इथे घेतलंय. चरणीचे राजा वादी सोळपान, इथं घेतलं. इथं पंढरपुरातल्या मालकाची महापूजा करून टाळू चाफा भगवान शिवशंकराची पिंड आहे. भजन करणाऱ्याला डोक्यावर घेतलंय. भजन करणाऱ्याला त्या 2 बाय 2च्या जागेवर कोणीच बसत नव्हतं. त्या जागेवर शंकर बसायचे, दिसत नव्हते. शंकर दिसायला डोळे तसे लागतील ना. हा? ज्याच्या डोळ्यात आख डांबराची टाकी भरली त्याला शिवजी दिसत असतात का? लायकी लागेल ना शंकर बघण्यासाठी. म्हणजे स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी शंकर बसवते. त्या जागेवर मात्र बसता येत नव्हतं कोणाला 2 तास. काय काकडा केला. काकडा कोण करीत होतं माहितीये? पंढरपुरातला मालक. आणि म्हणायले काकडा कोणाचा? त्याचाच. उठा पांडुरंगा प्रभास समोय पातला. कोणाला उठवायले? त्यालाच. म्हणायले कोण? तेच. त्या दिवशी इतक्या आवेशात काकडा ऐकणाऱ्या लोकांचा असा भात झाला. अर्धा तास स्वामीला उशीर झाला म्हणून स्वामी आता कडाक्यात काकडा म्हणाले. स्वामी नव्हतेच ना, ते मालक होता पंढरपुरातला. परिणाम काय जाणवला पुढे बघा. काकडा आटपल्याच्या नंतर सर्व संतांच्या आरत्या घेतल्या, सर्व देवांच्या आरत्या घेतल्या, पण पांडुरंगाची आरती घेतलीच नाही. पण एकाही वारकऱ्याची ताकद नव्हती स्वामीला म्हणायची आरती चुकली म्हणून. आता जर एखादा जर सुदीर्घ हुकलन ते हो म्हणणारा तसाच इचक्या, आणि जो प्रमाण म्हणायला तो फुक्याच. वजन होतं त्या काळात, मर्यादा सांभाळित होते माणसं, आचारसंहिता होती. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. आचारसंहिता. सुनेनं सासऱ्याच्या समोरून जाताना पदर पडू द्यायचा नाही. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यान चुलीला पाय लावून शाकायचं नाही. आणि सासरा जर सून भाकरी टाकताना चुलीला पाय लावून बसत असेल तर सुनानं धिलपीनच आणायचा पेटलेल्या. तुला बैठकीत सगळं भेटतंय, सुमल्या तिथं कशाला बसला शेकत. आणि पुन्हा म्हणतो तिचा पदर पाडा. खेळा ठोकीन का ती डोक्याला? आचारसंहिता आहे. आपोआपले नियम पाळायचे. नियम पाळत होती त्या काळातली माणसं, म्हणून निर्भय वागत होते. नियम सगळे धाब्या ठुले. दुसऱ्या दिवशी खरे स्वामी आले. काकडा सुरू झाला. 4-8 दिवसापासून सारखी मनात अशी तळमळ होती काही लोकांच्या. काही म्हणले अरे विसरलं असेल, जाऊ द्या काय चलत राहतं, काय अनावधानानं विसरलं असेल, काय होतं त्याला. पण स्वामीच्या सानिध्यात गेल्या 30-35 वर्षापासून जे काकडा ऐकत होते चातुर्मासातला, ते म्हणले स्वामी कधी चुकत नाहीत. काय वानवाता न पुरे वाणी. हा अभंगाचा दुसरा पुरावा आहे आपला. हो, दुसरा पुरावा सांगतो. एके दिवशी काकडा आटपला आणि स्वामी तिथंच थोडेसे गरुड खांबाला टेकन देऊन बसले. आणि त्यांच्या समवयस्क जे 4-2 भक्त होते दर्शन घेतले. म्हणले स्वामी एक विचारू. विचारा ना. म्हणे काय काय त्याला काय. अरे तुम्ही रोजच्या सोबतचे आहेत ना, काय विचारता, मला काय विचारायचं. ऐका म्हणले विचारावा वाटायलंय आणि एकीकून नकोय वाटायलंय. अभय म्हणले विचारा. आमक्या आमक्या तारखीला, आमक्या आमक्या तिथीला, आमक्या आमक्या वारी काकडा तुम्ही इतका सुंदर म्हणला, पण त्या दिवशी पांडुरंगाची आरती म्हणली नाही. स्वयं म्हणले पागल आहेत काय रे तुम्ही, डोके खराब झाले तुमचे, वेडपट आहेत का, खुळे आहेत का रे तुम्ही. अरे मी त्या दिवशी हजरच नव्हतो. आमक्या आमक्या गावाला एका वारकऱ्याची आई वारली, त्याच्या आईच्या उदक शांतिविधीचं कीर्तन होतं. मी कधीच पंढरपूर सोडत नाही, पण चुकून त्या दिवशी गेलो नाईलाजानं. त्यानं मला वचनबद्ध केलं म्हणून नाईलाजानं मी पोहोचलो तिथं. आणि मी काकडाच केला नाही ना. आरती हुकली काय हुकली, काय येडेवानी बोलता. तुम्हाला काय म्हणायचं तर म्हणा स्वामी. आमच्या डोळ्यानं, आमच्या अंतःकरणानं, आमच्या मनानं, या शरीरानं तुम्ही काकडा करताना पाहिलं. गर्दी कमी होती मंदिरात. पुजारी विटेवरच्या मालकाच्या बाजूलाच उभा होता. त्याला थोडंसं खाली घेतलं, थोडा बाजूला उभा राहिला. आणि वैकुंठवासी बंकट स्वामी विटेवरच्या मालकाच्या पुढे हात जोडून उभे राहिले. देवा जगदानंद कंद जगतपतये परेशा विश्वाध्यक्षा विनंती तुला. सांग देवा. देवा अमक्या तिथीला मी ज्या वेळेला पंढरपूर सोडून गेलो, ही 5-4 वारकरी म्हणतेत रे मीच काकडा केला. देवा मी पंढरपुरात नसताना मी काकडा केला असं हे का म्हणतेत, का म्हणतेत देवा
सांगणं यांना, हे देवा सांगणं यांना मी नव्हतो म्हणून. स्वामीचं ऐकत असताना ते रडत होत, रडू लागला देव, रडू लागला. तर वैकुंठवासी बंकट स्वामींनी देवाला विनंती केली, पाय धरले पितांबरापाशी, हलवलं देवाला. देवा मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तू रडणं नाही रे देवा. सांग रे यायला मी हजर नव्हतो. विटेवरच्या मालकानं उडी टाकली, स्वामीला मिठी मारली, मानावर मान टाकली. रडू लागला देव. कमरेचा कासोटा सोडला, देवाचे डोळे पुसले. देवा का रडता? ऐका स्वामी, तुमचा काकडा ऐकण्यासाठी या भक्तांना इतका विरह होता. तो विरह मी सहन करत नव्हतो, म्हणून मला तुमच्या रूपात काकडा करावा लागला. आणि मी माझी आरती कशी म्हणू? दृष्टांत संपला. जो वारकरी गैरहजर असल्याच्या नंतर ज्या वारकऱ्याच्या रूपात, वैकुंठवासी बंकट स्वामीच्या रूपात विटेवरच्या मालकाने स्वामीची जागा भरून काढावी, त्यांचं रूप घेऊन काकडा म्हणावा, ही एका वारकऱ्याची ताकद आहे. कायवानो आता न पुरे हरी कायवानो आता न पुरे मस्तक चरणी ठेवित कायवान आता न पुरी वाणे मस्तक चरणी ठेवित मस्तक चरणी ठेवित कायवान आता न पुरी वाणी मस्तक चरणी ठेवित मस्तक चरणी ठेवित. योगेश बुवा आवाज चांगला दिलाय, मस्त, छान छान छान. महाराज अयोध्येत गेले, उदाहरण क्रमांक 3. अयोध्येत गेले एक महाराज, आणि अयोध्येत गेल्याच्या नंतर चोपदाराला गेलं, का रे दशरथ राजाचा वाडा कुठे? ते कन 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 महाराज गेले मध्ये. आता ते महाराज काय अशी भारीची गाडी नाही, महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, अशी व्याप्ती. हल्ली कसं झालंय, ज्या महाराजाला गाडी भारीची तो लय भारीचा. अरे भारीच्या गाड्या तमाशावाल्याला आहेत सुंबळ्या. भारीच्या गाडीत आला म्हणजे भारीचा महाराज असतो असं कोण म्हणतंय? तमाशा लोकनाट्यवाल्याला जे जनरेटर आहे का ते 150 एकरवाल्याला नाही. हो, आता आमच्या इथं जवळच आमचं कुलदैवत आहे. आता बॉडी बदलली की काही काही येडगळ तमाशात होते. आणि शहाणे कु एक बातन गधे कु सारी रात. शहाण्याला सांगायचं असतं, गध्याला कशाला सांगायचं असतं? नालायकाला ती कुठं ऐकत असतं का कुठं? मग मी दर्शनाला गेलो, असंच कीर्तन करून आलो जिंतूर करून. याल म्हणलं आता कुलदेवतेचं दर्शन घेऊ. चंपाषष्ठीचा दिवस होता, तर ते चालू होता तमाशा. तर 24 लाखाचा ट्रक आणि त्याच्यात 8.5 लाखाचं जनरेटर. 8.5 लाखाचं ठोला, 24 लाखाचा ट्रक. सांगा बरं कोण्या शेतकऱ्याला एवढं जनरेटर आणि जनरेटर ठोला 24 लाखाचा ट्रक? वैभव असलं म्हणजे कोणाला मोठं म्हणत असतात का? अद्याप नाही. लायकी असली पाहिजे मग त्याला मोठं म्हणायचं. हो, आंब्याचं झाड किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्याला कैऱ्या किती लागल्यात ते सांगा. नदीचं पात्र किती मोठं आहे, पाणी किती ते सांग सुंबळ्या. बाई दिसायला किती सुंदर आहे, नवऱ्याला किती जीव लावती ते सांग. कुकू पिठलं करून लावलं तसं चिटकन म्हणून कुखाचं पिठलं केलं आणि 1/2 किलो चिटकिलं. जशी आंबाबाईच आली आणि नवऱ्याला म्हणली तुम्ही पिठलं करा आणि मला वाढा. वारे पिठल्या. आणि ते म्हणलं आमची मंडळी लयच मोठं कुकूला येते, तोच पाय पिठल्या. मानी व्रताराची बोली, धन्य जगी ती माऊली, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. पंढरपुरातला नाही,
ती ज्याच्या नावानं कुंकू लावती तेव तिचा पंढरपुरातला मालक आहे. हा, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिने 2 टाइम मालकाचं दर्शन घ्यायचं. 3 टाइम घेतलं तर अतिउत्तम. त्रिकालो संदे भवा भ्रतार्यो पदाश्रितः जायतो पुनितः येत वैकुंठाधिपतयं त्वत्मिलनो सर्वज्ञतः. 3 टाइम दर्शन घेणाऱ्या बाईनं नियम मोडायचा नाही. जर पंढरपुरातला मालक तिच्या भेटीला आला तर गिरगावकर म्हणायचं नाही, पण तसा नियमच चुकायचा नाही. अशा 24 बायका पाहिल्या मी पुराणात. एकीचं नाव सांगतो, लोपामुद्रा. पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात तिच्या 9 बाऱ्या पाया पडला. 9 बाऱ्या तिच्या पाया. ती पंढरपुरातल्या मालकाच्या पळडीच नाही, म्हणजे रामप्रभूच्या पळडीच नाही पाया. आपले मालक 9 बाऱ्या पळडे म्हणून 4दा सीता तिच्या पाया पडली. आणि रस्त्याने जाताना सीतेनेच केलं काय माय, ती तुमच्या एकदा नाही पाया पडली, तुम्ही 9 बाऱ्या पडले आणि तुमच्यामुळे मी बी 4दा पडले. भगवंतान सीतेच्या तोंडाला हात लावला, सीते काही म्हणू नकोस, ती माझ्या पाया पडली नाही हे डोक्यातून काढून टाक. तिनं मला पाया पडू दिलं हेच मोह नशीब आहे. कोण म्हणायले? रामप्रभू म्हणाले सीतेला, तिनं मला पाया पडू दिलंय हे आपलं नशीब मोठं समज. असं काय केलं तिनं? ती 3 टाइम मालकाचं दर्शन घेते. हा, लोपामुद्रा. कोणाची बायको होती? सकाराम तात्याची, भाऊसाहेबाची. किती महाराज फुकल्यावर सुधरतान, पहिली गोळी मला घाला. कोणाची होती लोपामुद्रा पत्नी? क्या बात आहे, वा. आता उजडूस तर कीर्तन चालू द्यायचं. विठाला विठाला कोणाला म्हणायचं? अगस्ती. अगस्तीला लक्ष्मी भेट होती. लक्ष्मी. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणती, बाई एका घोटात महाबाप पेला. लक्ष्मी कोणाची कन्या? समुद्राची. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. 7ची 7 समुद्र पिले तरी आमच्या इथला भावशा म्हणला मी 9 सागर पितो. मी म्हणलं तू अगस्तीचा आजा. त्यानं तरी 7च सागर पिले. अशा अगस्तीची पत्नी लोपामुद्रा. मा इतकी ताकद आहे तुमच्यात, लय मोठी ताकद. मी नेहमीच सांगत असतो, या देशातली सर्वात मोठी जर श्रीमंती काय असेल तर या भारत देशाची स्त्री आहे. हो, या भारत देशाची स्त्री जगात 1 नंबरची श्रीमंत वस्तू आहे. कारण सांगू का तुम्हाला? रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या पवित्र देशातल्या स्त्रीच्या पोटी जन्माला आला. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. अशा पवित्र रत्नांना जन्माला घालती. ते रत्न किती मोठं असेल कल्पना करा, इतकी पवित्र. म्हणून ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. इतकी संपत्ती या देशाची. तुम्ही मोठे आहात, फक्त सांभाळा. लय वर्णन केलं म्हणून पाय घसरू देऊ नका. सांभाळा माय, सांभाळा. लय मोठ्या आहात तुम्ही, लय मोठ्या, लय मोठ्या. हो, मी आचरण सांभाळणाऱ्या स्त्रीच्या चपलाच्या पाया पडन. हो, पण आचरण न सांभाळणारी स्त्री भेटली की समजायचं 10 पिढ्यातलं पाप उतू आलं. हो, लय मोठी ताकद आहे आचरवंत. मारुतीरायाकडे अंगठी दिली. मी पहिल्या याच्यावर येतो बरं, हे आता सुचलं म्हणून सांगायला. प्रभू रामचंद्रान मारुतीरायाकडे अंगठी दिली. सांगितलं, हनुमंता, सीता तू पाहिली नाहीस, पण ही अंगठी पाहिल्याच्या नंतर जिला ओळख पटन ती सीता आहे. तर अंगठी शेपटीत बांधली. मारुतीरायाच्या शेपटीला घंटा आहे बघा, कुठं कुठं फोटोत पहा. एक जणाला विचारलं, मारुतीरायाच्या शेपटीला घंटा कस काय बांधली? काय सांगायचं बरं का तुम्हाला. आणि मारुतीराय त्या घंटाच्या नादामध्ये, आवाजामध्ये उड्या हानीत होते. सुंबळ्या जरा वाचून रामायण सांगायचंय, मरतीन रे माणसं. अरे, ज्याचा भक्तीचा नाद इतका मोठा होता की त्या नादाला तुकोबराय शरण गेले. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता. त्याला घंटीच्या आवाजाची काय गरज आहे? घंट्या मालकानं दिलेली खून लक्षात असावी.
नादेश लुब्धम भयेश घंटा असं शास्त्र सांगतंय. वाचिजान कधी कधी. आता पुस्तकं घ्यायचं काम नाही, त्या मोबाईलचं बटन दाबलं की चट शास्त्र त्याच्यातून बुळबुळू निघते. पण हे कोणी पाहित ना, उघडे नागडे चित्र पाहिले, घर पेटतील मागून. चांगलं पाहत जा मोबाईल मधलं, चांगलं डोळे बदलावं लागतील महिन्याला. चांगलं बघत जा मोबाईल मधलं. त्याच्यामुळे मी घेतच नाही ते. मग आपलं बरं आहे, आपलं लहानचं. हो मला न जा. हा माझ्या गळ्यातल्या मालकानं मला सगळं दिलंय, काऊन त्याच्या नावानं गोट मोडीन मी? हा सगळं दिलं. काय मालकाची ताकद आहे. अशोक वाटिकेत मारुती आली. बायकांना सांगायला तुम्ही किती मोठ्या आहात, किती चांगल्या कुळातल्या आहात. सीतेकडे बघितलं, सीता मारुतीरायाकडे पाहत होत्या. सीतेच्या लक्षात आलं तपाचं तेज आहे, नामस्मरणाचं तेज आहे. पण एखाद्या वेळेस बहुरूपी तर नसेल. पण ज्या वेळेला शेपटी समोर घेतली आणि त्याच्यातली अंगठी सोडली समोर टाकली, काय केलं असेल सीतेनं? सीतेच्या डोक्यावर पदर होता, पण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी एक शब्द खर्च केला. अंगठी पाहिल्याबरोबर अंगठी नाही पाहिली, अंगठीत राम पाहिला. अंगठीत राम पाहिला. माझ्या माईनं सांगतो, त्या अंगठीत रामाला बघितलं आणि कुठं हात गेला, तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. तात्काळ सीतेचा पदराला हात केला. मालकाला बघत असताना केस नाही दिसले पाहिजे, तेचा आचळू सरसावला. इतक्या पवित्र देशातले आहेत तुम्ही, पाया पडतो तुमच्या. आचरण सांभाळा. गोपीचंद राजाला 1800 बायका रात्री 1 वाजता जरी उठली तर पदराला हात लाईत होत्या. म्हणून ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, सकाळच्या काकड्यात तुमचं नाव खर्च केलंय. इतक्या पवित्र आहात तुम्ही. असो. म्हाताऱ्याने विचारलं, कुठे दशरथाचा वाडा? हेच चाललो होतं. हेच असे चोपदार होते, दोन्ही कुंदून भालदार चोपदार. कोणाच वाडा आहे? रामचंद्र. कुठे? मध्ये. बोलून आण. आता चोपदार म्हणले, महाराज गाडीत नाही, काय नाही, फाटकाट लंगुटी अंगाव. ते चांगल्याच्या पुढे कोणी वाकत. जिच्या नाकात न तिची गावात पत, जिच्या पायात तोडा तिला सतरंजी वडा. चल तिचं नाव गाडीन, बस तिचं नाव भांगार. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. ते महाराज दिसायला साधा ना, पण चोपदाराला काय माहिती महाराजाची ताकद काय म्हणून. ए भले रामाला. त्याच्यातलं एक चोपदार म्हणले, पागल असा रामप्रभूला आरुतुरू बोलायले. तुला सांगितलं ना, सांग रामाला मी आलो म्हणून. नाव सांगितलं. ते नाव काय होतं ते घरी गेल्यावर पहा. मी काय गुत नाही घेतलं इतकं सांगायला. सगळ्या गोळ्या एक काट्याला दिल्या होती, रिॲक्शन येत असते. हे तुम्ही घरी गेल्यावर वाचा. चोपदार गेले प्रभू रामचंद्राला सांगितलं, आमके महाराज वाकत देव बाहेर. खडा सगट पाय धरले महाराज प्रभू रामचंद्रानं. प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरपुरातले मालक. खडा सगटच पाय. कौशल्य आईसाहेब पळतच. पाद्यपूजा आतमध्ये गेले. रामचंद्र जी, कोणता वंश तुमचा? सूर्यवंश. सूर्य तुमच्याकडे कधी आला का? रामप्रभून आईकडे पाहिलं. कौशल्य म्हणलं, रामा नाही, आमच्याकडे अजून आला. आणि मग काय म्हणून सूर्यवंश लिहिता रे? सूर्यवंशातल्या राजाच्या सिंहासनावर दोन्हीकून 2 सूर्याची चित्र असतात. आणि चंद्रवंशातले जे राजे होते का द्वापार युगातले, त्याच्या सिंहासनावर अर्धा चंद्र असतो. याच्यावरून समजायचं चंद्रवंशातले आणि सूर्यवंशातले हे वंश कसे सुरू झाले आणि कुठं संपले. हे भागवत पहा, लक्षात येईल तुमच्या. ऐकू नका, वाचा. हो, वाचिल्यावर सगळं कळत आहे. सांगणार किती सांगल. दोरी ईद भर आणि 38 भर. ते कसं त्याचं पुरण ते 50 फूट खोल आड आहे आणि 2 हात दोरी, कसं पाणी काढता येईल. त्याच्यामुळे तुम्ही वाचा, म्हणजे स्वतः कळत असतं. सूर्यवंश काय आणि चंद्रवंश काय आमच्याकडे आला नाही. याच्यानंतर कुठल्याच कार्यक्रम पत्रिकेवर सूर्यवंश जर तुम्ही नाव टाकलं तर पठ्ठ्याशी गाठ आहे. गेलं म्हातारं उठून. त्याला का दक्षिणा पाहिजे होती का पाकिट पाहिजे होतं? 4-2 हजार खिशात घातले होते, यजमानाची अंडरवेली पण धुईन. ते का असं महाराज थोडंच होत, त्याला काय गरज होती? उठून गेले. प्रभू रामचंद्र त्याच्या
कुलगुरूकडे गेले, महर्षी वशिष्ठाकडे, आणि वशिष्ठांना सांगितलं काय वानू आता न पुरे वाणी. तिसरा पुरावा. किती वाजले? वाजले न राव 11. हो या वाजले. सरकतो पुढे 5 तास. एवढं सांगून म्हणले काल एक महाराज आलते. काय म्हणले? तुमच्याकडे सूर्य कधी आला का? नाही आला. याच्यानंतर सूर्यवंश जर नाव पत्रिकेवर टाकलं तर पट्ट्याची गाठ आहे. वशिष्ठांनी सांगितलं रामचंद्र काय इच्छा आहे? आपल्याकडे सूर्य घरी जेवायला यावा. उद्या दुपारी ठीक 12 वाजता सूर्य जेवायला येईल. वशिष्ठांचं वाक्य. ते का 2-4 अभंग पाठ करणार आहे काय? 2-3 श्लोक पाठ केलं आणि दुसऱ्या नाकात काड्या घाली तू? असं असेल का ते? वशिष्ठ आहे सूर्यवंशाचे कुलगुरू. जा म्हणले स्वयंपाक सांगा. घरी गेले आणि कौशल्या मातेला सांगितलं उद्या सूर्य जेवायला येणार आहे, स्वयंपाक करा. काय ताना पाणी. बापरे, सूर्य जेवायला याचं म्हणलं पदार्थ काय करावं आहे का नाही? बकिटानं बासुंदी होती मगाशी. बकिटानं आहे का नाही? तुम्ही जेवायचे नव्हते पण तुम्हाला जेवा म्हणलं आहे का नाही काका? बकिटानं बासुंदी. तर रामप्रभूची तर सूर्य यायचं म्हणलं काय काय केलं असेल? काठवट स्वयंपाकाला धुतल्या. पहिला काठोटीत भाकरी करीत होते ना, कणिक मळायचे. जैन काठोटीतला स्वयंपाक खाल्ला, त्यानं बायकोच्या पायाची माती खाल्ली नाही. कारण काठोटीला कानं असते आणि त्या कानाला जुन्या काळातली बाई अशी कानं दाबायची पायानं आणि मग कणिक मळायची. परातीला कुठं दाबायचं? मधात का? मग ती परात बी धरावं लागते अशी काठात. परातीचे काटा अशी टोकदार, माती सगळी मधात. त्या पोळ्याला चव जरा वेगळी असती. भार्यां पदामृतिका भवम येती अन्नपूर्णे स्ततेवशः यती मृचा भय जायते. हे श्लोक खरा नाही खोटा आहे. काठोटी काऊन इकले? तुमच्या भागात पण इकले असते नाही? तसं ते चोमाळे गप्पा नका हाणू मावली. नाही तुमच्याकडे असेल एखाद्याकडे, पण लय लोकांनी काठोटी इकल्या. काय डसू लागल्या काय माहिती यायला, आणि पराती घेतल्या. काठोटी इकल्या आणि पराती घरात आल्या तेव्हापासून पोरायच्या लग्नात पराती पालथ्या वाजायल्यात. तुम्ही बघा ना लग्न आहे ना, पराती पालथ्या दातडांग दातडांग दातडांग. मला सांगा, श्रीमंत माणसाच्या दारामध्ये, जाऊ द्या शब्द वापस आपला, जाणकार माणसाच्या वाड्याच्या दरुजा पुढं चप्पल जर पालथी पडली तर जाणकार माणूस पायानं चप्पल सरळ करून मधात जात होता. आपल्याकडे चप्पल पालथी जमत नाही, आणि ज्याच्या लग्नात परात पालथी वाजती त्याचा संसार तर मागच उलटाला. किती नालायकपणा आहे का नाही? काय काय संस्कृती किती गोड आहे. सगळी मोडखळीच काढली संस्कृती. अहो लग्नाचं आठवण झाले म्हणून लक्षात आलं, साधे मंगलाष्टक पण चांगले म्हणीनत. कच झालं तुला? मंगलाष्टक म्हणजे आपल्या 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे गोड मंगलाष्टक. असा सोन्याचे मणी ओविले भुजगुनी गोऱ्या शशी कानना. आज जरा डब घ्यायला आले होते कधी कधी असे मंगलाष्टक. निधियाम निधी बदे निधियाम निधी सर्वानाम यतो ब्रह्मानाम सावित्रे गिरिजा शांभवे नता विष्णवे रमाभयास्ति जायते शचियां भवो पुरंदरा सिद्धीना विनायकं पूजजनो रंभा भयोर उर्वशी तिलोत्तमा मेनकायति अप्सरास्तितभयो दैवांबले शास्त्रयो पुनिताना तपि अनुरागी भयजनो. इंद्राचं नाव, शचीचं नाव, गणपतीचं नाव, सिद्धीचं नाव, अप्सरांचं नाव, शंकराचं नाव, पार्वतीचं नाव, विष्णूचं नाव, लक्ष्मीचं नाव,
ब्रह्मदेवाचं नाव, सावित्रीचं नाव, हे मंगलाष्टक फुकून दिले आणि नुसते ताई ग बाई ग सखुबाईची लेक ग सखारामजीचं पोरग, तुझ्या मुंडक्यावर भिताड पडून सुंबळ्या असे मंगलाष्टक तुझ्या बापान म्हणले होते का हलकटा? जयचे जयचे लग्न राहिले, तुम्हाला गिरगाव करायची शपथ आहे. काय धिंगाणा करायचा असेल तर करा, पण मंगलाष्टक मात्र परमार्थिक म्हणा. हे सिमेंट कालिनारा मिस्त्री मुसलमानाचा, तर श्रीमंत मुसलमान ते त्याच्या लग्नात संस्कृती मोडीत नाहीत. आणि आपल्याकडे जराशी पैसे झाले की संस्कृती पायाखाली दाबली, लग्नात मंगलाष्टक नाही. वेदीचं मंगलाष्टकाशिवाय लग्नातले 16 पूर्ण होत नाही. आता सावध सावधान समय साधा समीपी असे वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आले. काय गोड आहे हे, पण मंगलाष्टक म्हणू देईन. चुकीची गोष्ट आहे, नाही करायला पाहिजे. संस्कृती टिकवायला पाहिजे. एक नियम मोडा पुन्हा, ते नवरदेव नवरी दोघं गुदगुल्या करीत स्टेजवर जातात, हातात हात अडकून जातात ना, आणि त्याच्या पुढे एक पिपाणी वाजित मेरा महबूब, त्याची तर बसायची जागा हाणायला पाहिजे. त्याला महिनाभर पुन्हा खाली बसता नाही आलं पाहिजे. आणि पोराच्या बापाची आणि पोरीच्या बापाची बी अशी हाणायला पाहिजे की त्याने उभ्यानच जेव्हा 1.5 महिना गुडघ्यापासून तर कमरापासून लाल झालं पाहिजे मागून. असं काय सोंग. पहिली गोष्ट, अंतरपटा ते धरा वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. ठीक आहे, येऊ द्या जोडीनं, पण तुम्ही शांतीपाठ म्हणा, गायत्री मंत्र म्हणा. छंद भयदिदव्यदो जश्निरो जज्ञिरे भयस्थिता वृत्तियन भयतति वासन सुदियनि कलतति छंदत व्यापति भय व्याप्त सुधा भय कालत्रे भय छंद सुदे भय जायन्ते वृष्णिरभयतति गंगोदकयम् आपाम्पतियम निरञ्जनो सुधाशिकालं पवित्रो व्याप्तिं सर्वं वृत्तिजय जयन्तो शान्तिर्वनस्पति शान्तिर सकलति दिशा भवतीति व्याप्ति जना मुदयं भवतति मूलाग्र भयतो रक्त सुधा भय जायन्ते कूलांगन भय कुलंति जायं दैव मुनिरे भयंजना अस्तुर सकलति काम प्रिया छंद सुधायनि कालं च छंद सुधायनि कालं च छंद सुधायनि कालं च. असा जर शांतीपाठ म्हणला तर जीवनभर नवरदेव नवरीच्या जीवनात दारिद्र्य येणार नाही. महबूबी आला आणि अख्तऱ्या गेला, जाऊस आला आणि महबूब्या तिकून घुसला. अरे कशाला आपल्यामध्ये चुकीच्या गोष्टी येतात. काय सांगू लागलो? स्वयंपाक, काठोटीत स्वयंपाक. काठोटीमध्ये प्रभू रामचंद्राचे पाय धुतले केवटाच्या बायकोन, स्वयंपाक केला. 11:30 वाजले. इथले नाही, इथले इथे 11च्या पुढे गेला असन घड्याळ. 11:30 वाजले. रांगोळ्या लावल्या, पाट टाकले, समाया लावल्या, उदबत्त्या लावल्या. आणि कौशल्य आई साहेबांनी रामचंद्रांना सांगितलं, काय वानवता न पुरे वाणी शेवटच्या पुरा. रामचंद्र जी आई साहेब, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो आईला जी म्हणू लागला, जी म्हणू लागला, जी. हो, आकलीचा कांदा फुटला ते माईला माय म्हणीनं. किती नालायक पण आहे. मायबापासारखं दैवत जगात दुसरं कुठलंच नाही. मायबाप हे केवळ काशीन तिने जावे सर्वात मोठं दैवत. आई वडिलाचं सकाळ संध्याकाळ दर्शन घेणारा व्यक्ती पंढरपूरला जर नाही गेला तरी पंढरपुरातला त्याला घरी येऊन दर्शन देईल. इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. आमच्या इथलं एक जण पंढरपूरला बिना चपलाचं जात होतं आणि तिथून आल्यावर त्याच चपलान म्हातारीला हानीत होतं. काय असा लोटांगण घरी गेला सोंबळ्या तर कसा पंढरपुरातला मालक मानीन? अद्याप नाही. मातृभक्ताला मानते, पितृभक्ताला मानते, अशा देखाव्याला नाही, सोंगड्या भक्तीने. लोय सोंग परमार्थात काही काहीच्या दंडाईनं माळी. असा कधी पुरावा ऐकलाय का?
तुळशी माळ हाता गोपीचंदन पाटा. असा पुरावा ऐकला का? तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा, का तुळशी माळा हातान गोपीचंदन पाटा. असा कुठं पुरावा असतं का? शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे, असं शास्त्र आहे आपल्याकडं. जे शास्त्र मोठी लोक सांगतात ते आपण करायचं असतं. भांगाऱ्यानं सांगितलेलं बोकांडीवर घ्यायचं नाही. हे काही सांगत असते व्रत सुद्धा तेच करायचे बरं. आपल्या संप्रदायाला पोषक आहेत ते. पिवळे बुधवार, साडी पिवळी कुखू पिवळच त्या दिवशी. ढवळी गुरुवार, साडी ढवळी आणि टिकली ढवळी. सकाराम जिता असताना धवळ परातीव आणि कपाळ. असं नाही नाही, अशी व्रत नाही करायची. हो, वारकरी संप्रदायात उपास सांगितले ठराविक. सोमवार, एकादशी आणि प्रदोष, तीनच उपास सांगितले संप्रदायात, ज्याचं वर्णन आले 3 उपास. हो, आमची इथे एक नवरात्रामध्ये 9 दिवस उपास धरीत होतो देवीचा. 9 दिवस बाजावर बसत नव्हतं, पलंगावर बसत नव्हतं, पोतळ्यावर झोपत होतं, आणि दसरा झाला की घोरपडी धरीत होतं. कसा मानीन पंढरपुरातला मालक असायला? 9 दिवस साबुदाणा हाणायला आणि दसरा झाल्यावर घोरपडी धरायला. येडपटपणा आहे ना, असं कुठं शास्त्र असतंय? रामचंद्र स्वयंपाक आटपला. वशिष्ठांना आवाज दिला, गुरुवर्य स्वयंपाक आटपला, ठीक आहे येतो घेऊन. वशिष्ठ गेले शरयूकडं आणि 2 महाराज घेऊन आले. आणि हे काल आलेला महाराज मधात, इकून वशिष्ठ आणि इकून दुसरा महाराज आले जवळ. 12ला 10 मिनिटं कमी आहेत. आता जेवायला बसायचे आणि 1 ताट सूर्याला लावलंय, काका सूर्यनारायणाला लावलंय. आवाज दिला, दिवाकरो प्रकाश भो भास्करम तेजो कांते यज्जायते गेहिनाम उदरम यथा शुधा निवारणितार्थायाम अन्नपूर्णे महापूर्णे स्ततम भोक्तव्यज्जायते तत्राम भास्करो तेजो कांते आह्वानांच प्रियतान्न मम. मी 2-4 वर्ष कर्मकांड केलं ना, त्याच्यामुळे हे येते. आता नाही करीत, आता इकडे आलो. पहिले 10-13 वेळे करीत होतो मी, म्हणतो पिंडदान ते सगळं. आजही कधी कधी करावं लागतं. लॉकडाऊन मध्ये तेच केलं. 44 म्हाताऱ्या 37 म्हातारे मेल्यावर मी 10 केले त्याचे. मला करता येत. इदन्न मम पिंड सव्याप सव्याम रक्तचंदनम सकल सिद्धः आरक्त पुष्पानां सर्वः अंगुष्ठादिष्णन भयो स्नानो भयो तत्राणाम इदं पितृलोकेशि. तिथे मंत्र म्हणत असते, इथे नसते ते. सूर्यनारायणाला आमंत्रित केलं. आह्वानांच प्रियतान्न मम भास्करो भयस्थिता गेह भास्कर वंशानाहाम यत पुणितो अजराजा दशरथो भय रघुवंशस्तथा रामचंद्राय यजमानस्तो तत्रां भोक्तव्य शुधा निवारण हितार्थायाम अन्नपूर्णे तृप्तावसाय भास्करो तेजो दिवाकरा प्रकाशो भवानः आह्वानांच प्रियतान्न मम. बेटा येईच ना खाली, सूर्य कुठं खाली आलाय? सोडीत ना जागा. काल बोललेलो म्हातारं म्हणलं, ए खाली. लट 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 सूर्य कापायला. महाराज येतो, पण मी खाली आल्यावर अंधार पडन ना. भांड्या पंचायती करू नको खाली. त्या पंचायती करायचं काम नाही. खाली खाली. अर्ध्यात सूर्यनारायण आले. अर्ध्यात आल्यावर मग अंधार पडू लागला. महाराज अंधार, ये खाली. खाली आल्याच्या नंतर अंधार पडणार. महाराज आंघोळ करून आलेले होते. त्याच्या खांद्यावर अशी छाती टाकलेली होती. ती संदेशी आकाशात फेकली. काढून ढुंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख ते चतुर्दश भास्करा परिलेख तेजकांती. कमरेला गुंडळायचं धुडका आकाशात फेकलं तर 14 सूर्य इतका प्रकाश पडला. परिणाम सांगू तुम्हाला. आपल्याकडे आता अंधार आहे. दुसऱ्या देशात हे तर मानावत लागेल ना शिकलेले. आपल्याकडे आता दुसरीकडं आपल्याला उजडन तिकडे अंधार. एकाच वेळेला सूर्य सगळ्या जगाला प्रकाश देऊ शकत
भास्करो जगत्रयायाम ब्रह्मांडेषु भयव्याप्तो आतपूर्णानय बिंबानां प्रकाशम नैव स्थितेषु नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिलं का? म्हणजे एकाच वेळेला अख्ख्या जगाला प्रकाश देण्याची पूर्णता सूर्य नावाच्या देवात नाही. म्हणजे लोड शेडिंग आहे त्याच्याकडे. आता आपल्याला अंधार, तिकडे उजेड, उद्या त्याला अंधार, आपल्याला प्रकाश पडन. पण साधून कमरेला गुंडाळायचं काढोनी ढुंगाचे चिरगुट. याच्या पलीकडे एक ज्ञानोबरायची वाणी आहे. एकाची शाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली शाटी तपिन्नली तापली. आकाशात प्रत्येक कपडा फेकल्याबरोबर 14 सूर्य इतका प्रकाश एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. साधूच्या कमरेचं धुडकं आकाशात फेकल्याच्या नंतर 14 सूर्य इतका प्रकाश पडतो. साधून स्पर्श केलेल्या वस्त्रात इतकी ताकद, त्या साधूत किती ताकद. काय वाणू आता न पुरे वाणी मस्तका चरणी ठेवितासे मस्तका चरणी ठेवितासे मस्तका चरणी ठेवितासे काय वाणू आता न पुरे वाणी मस्तका चरणी ठेवितासे मस्तका चरणी मस्तका चरणी ठेवी. काय वाणू आता न पुरे वाणी. ही संतांची व्याप्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. 2 मिनिटात एक मुद्दा सांगतो. अर्जुनाच्या रथावर सारथ्य केलं पंढरपुरातल्या मालकानं. अर्जुन कुठं बसले? जिथं राजा बसतो तिथं. पंढरपुरातला मालक कुठं बसला? जिथं गडी बसतो तिथं. पायुक पाठीशी घातला, आपण पुढारा झाला. 18 दिवस रथ हाकला. वहडा कोणी? घोड्यानं. तिकून उत्तर आलं लांबून, घोड्यानं. ज्ञानोबरायची भिंत. काय ताकद आहे महाराज संताची. हा, घोडे सजीव येत, भिंत निर्जीव आहे. किती मोठी ताकद. अंगी उडी. काय ताकद. काय वाणू आता न पुरे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. तुकोबराय भागीरथी बाईच्या घरी गेले. बाईने सांगितलं बाबा जेवण जा ना. महाराज म्हणले नको माय, नाही जेवाच लागतंय. कुठे स्वयंपाक करते? लवकर करते बाबा. लवकर तयार होणारा स्वयंपाक म्हणजे शेवायचा भात. चुलीवर टाकलं. बाबाला सांगितलं बाबा हे आतला घेऊन जा आणि आमक्याच्या इथून दूध आणा. आदला त्या काळातला 400 वर्षापूर्वीचा कमरेला खोचलेला देऊन टाकला. तुकोबारायने विचार केला मी कशाला कोणाची ते इकत घ्यायला जाऊ. सुंदरशी नदी वाहत होती. तिथे येलेश्वराचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात नंदी होता. तुकोबारायने जाता जाता वैकुंठवासी माधव महाराजांचा पुरावा आहे. तुकोबारायने चलता चलता एक पाहुण्याची पेंडी घेतली. पाहुणा नावाचं गवत. जिनच्या पेंटीवाल्याला कळत नाही, फक्त हो म्हणा. नुसतं हो म्हणा, फक्त जुन्या लोकांना माहीत असते. पाहुणा नावाचं गवत. हातानंच गवताची पेंडी घेतली आणि खांद्यावर टाकली आणि मुलीनं दिलेला आदला कमरेला खोसला होता. श्रीमंत माणसाच्या मुलीचं बाळांत पण केलं आणि त्याच्या बदल्यात आदला कमिलता. सुदाम, ओरिजिनल कष्टातला दाम. पेंडी टाकली नंदीच्या पुढं. कमरेचा आदला काढा आणि भगवान शिवजीच्या पिंडीवर ठेवला. त्यावेळेला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि तुकोबारायला आलिंगन दिलं. काय देऊ, काय देऊ, काय देऊ तुम्हाला? तुकोबाराय म्हणले शिवजी, शिवजी मागायला नाही आलो, इकत घ्यायला आलो. मागायला नाही आलो, इकत घ्यायला आलो. कष्टानं कमवलेला सुदाम आदला माझ्या कन्येनं कमवलेला मी तुमच्या पिंडीवर टाकलाय. या आदल्याच्या बदल्यात तुमच्या भक्ताला सांगा तांभर दूध दे. तुमच्या भक्ताला सांगा तांभर दूध दे. त्याचा भक्त नंदी. शिवजीनं चुटकी वाजल्याबरोबरच नंदी उठून बसला. तर तुकोबाराय म्हणले मालक सांगतो म्हणून दूध देऊ नको. मी त्याला आदला द्यालाय म्हणून त्यानं तुला सांगितलंय. तूही दूध फुकट घेत नाही, आधी पेंडी खाय.
वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, सूरज खेडकर पुराणातला बादशाह, पुराणातला बादशाह. त्याच्यानंतर पुराण ऐकलं धर्मभास्कर निवृत्ती बाबा वक्तेंचं, पुराणातले बादशे, पुराणातले. 8 भार सोनं देत होता मणी, श्रीमंतक नावाचे भगवंताकडं ते लग्नात मणी आलता आंदन, ते 8 भार सोनं देत होता. एका भारात किती तोळे सोनं बसतंय, मी लय सोनाराला विचारलं महाराष्ट्रातल्या, कॅशेट गुंडाळली. ते फक्त वैकुंठवासी माधव महाराज मगरांनी सांगितलं 26,666 तोळे, 8 मासे, याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल, 78 किलो, 44 तोळे. याचं गणित सांगणारा बादशाह वैकुंठवासी माधव महाराज मगर. काय पुराणाचा अभ्यास व्यासंग असेल. मालकाला रदला दिला याच्याकरता तुला आदेश दिला, पण तो फुकट नको खाय पेंडी. दगडाचा नंदी कुठं पेंडी खात असतो का? आणि म्हणले मग दगडाचा दूध देत असतो का? ते तुकोबाराय होते, ते काय गिरगावकर थोडंच होत. कणकण पेंडी खातली. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढले. 8व्या अवतारात पंढरपुरातल्या मालकान नंदीचं दूध काढलं, पण जिवंत. आणि तुकोबारायने दगडाच्या त्याचाच काय वानू आता. अभंग जरी त्याचा असेल तरी संतांची व्याप्ती आहे. विढोबार माये मुलगीच होती ती छोटी. तिला वाटलं असेल महाराज किती रगिले, मला हार घालू देईन. मी एकीलाच घालू द्याला तर इतका बेजार आहे माय. हो, आणि परोक्ष लिंगा भेदम नैवम पुष्पार्जिता. आपलं शास्त्र सांगते स्त्रीच्या हातानं कधी हार घ्यायचा नाही आणि पुरुषानं कधी स्त्रीला घालायचा नाही. शास्त्रे भागवतात आपल्याकडे लग्न लावायच्या पद्धती येतात. तर भागवतात लग्न हे फक्त कसं लावत असते रुक्मिणी सोयीवर, हे मंत्रोच्चारण लावायचं. पण हल्ली आता आमचे लोक राधाकृष्ण करायले, तर दोन्ही मुलीचा असावा राधाकृष्ण, अन्यथा दोन्ही सुंदर मुलंच असावा राधाकृष्ण. एक खरी राधान खरा कृष्ण केल्यावर लग्नच खरं लागलं ना, पाणीग्रहण झालं ना. शास्त्र असं नसावं म्हणून त्याची मुकलीला सुद्धा प्रणाम. हार आणला बिचारी. ज्ञानोबराय तुकोबरायच्या साधक स्थितीतली गोड, तिलाही प्रणाम. सर्व पंचकृषीतून आलेल्या श्रोत्यांना तो